हॅलो. हॅलो, आजची तारीख आहे 12 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे सकाळचे 10 वाजले आहे. 10 वाजून 10 मिनिट. what I'm saying is that की मला मी कोणत्याही गोष्टी शिकण्यासाठी नाही का मी काही टेक्निक सांगितले. म्हणजे कशी आहे की युजली समजा जर मला काही गोष्टी शिकायची असेल ना तर पहिले मी त्या गोष्टीला पहिले ॲब्झॉर्ब करतो. ओके, नंतर त्याला त्याचे नोट्स बनवतो आणि नोट्स केल्यानंतर त्याला त्याची रेकॉर्डिंग करतो. येस, याच्यामुळे काय होते की ही प्रोसेस आहे ही थोडी लंबी आहे. या म्हणजे मानून घे की एखादी लेक्चर आहे ते समजा जर एखादी घंट्याचं आहे आणि त्यानंतर मग ते लेक्चर ऐकल्यानंतर त्याची नोट्स काढणं, तर यासाठी मला पुन्हा 1 घंटा लागतो. ओके, आणि ते 1 घंट्याला पुन्हा ते एक्सप्लेन करण्यासाठी ऑलमोस्ट करीब 2 किंवा 3 घंटे लागतात. या तो ऑलमोस्ट 1 घंट्याचं ज्ञान मला ग्राफ्स करण्यासाठी ऑलमोस्ट मला किती घंटे लागते? करीब 4 घंटे लागते मॅक्सिमम. ओके, मिनिमम वगैरे असं म्हणू शकतो ना. ते डिपेंड करते की व्हिडिओची लेंथ किती आहे आणि कशाप्रमाणे. ओके, बट जेव्हा मी याच्यामुळे मी एवढी गॅरंटी देतो की जे त्यांनी सांगितलं आहे ते मी बहुत परफेक्टली जाणून घेतो, समजून घेतो. बिकॉज दॅट की याच्यामुळे मी माझ्या डोक्यामध्ये या साऱ्या गोष्टी बहुत चांगल्याने समजून घेतो. कारण जेव्हा मी नोट्स काढतो तेव्हा इमॅजिन करतो आणि जेव्हा मी स्वतः त्या गोष्टी सांगतो तेव्हा पण प्रॉपरली इमॅजिन करून किंवा अंडरस्टँड करूनच या साऱ्या गोष्टी सांगतो. सो इट इज कम्प्लिटली अंडरस्टँड होऊन जाते की मला एक्झॅक्टली काय सांगायचं आहे आणि कशाप्रमाणे सांगायचं आहे. ओके, सो याच्यामुळे मला खूप मोठा इफेक्ट जाणवतो माझ्यामध्ये. व्हाईल रेकॉर्डिंग आपण खूप साऱ्या गोष्टी खूप जास्त एक्सप्लेन करतो. या समटाईम्स मला जे माहीत जरी आहे तरी नाही का इट जस्ट लाईक मला व्हिडिओमध्ये तो फ्लो आणायचा आहे. म्हणजे समजा जर मला वॉब स्टॅबिलायझेशनबद्दल मी असं माझा सब्जेक्ट आला वॉब स्टॅबिलायझेशन, तर मग मी वॉब स्टॅबिलायझेशनबद्दल पूर्ण सांगत राहतो की याच्यामध्ये इमेज अशी असते, मग त्यामध्ये फ्रेम बाय फ्रेममध्ये काम होते वगैरे वगैरे. तर मी पूर्ण सांगत बसतो, जे की इट्स नॉट दॅट इम्पॉर्टंट की एव्हरी टाईम आपण प्रत्येक गोष्टीला सगळीकडे सांगत बसणं. तर याच्यामुळे काय होते की मी जे रेकॉर्ड करतो तर ते खूप जास्त लंबा व्हिडिओ बनते. ॲक्च्युली काल मी एक्सपिरियन्स केला आहे. काल मी कॉम्पोजिशन आणि फ्रेमिंगचे जे लेक्चर आहे ते मी अटेंड केलं, त्याच्यानंतर नोट्स काढले, त्याची रेकॉर्डिंग केली. तर ती रेकॉर्डिंग फाईल झाली ऑलमोस्ट करीब 1.5-2 घंट्याची फाईल झाली. यस, म्हणजे 1 घंटा 45 मिनिट वगैरे समथिंग झालं. सो आय टॉक टू मच. मी खूप जास्त बोललो त्याच्यामध्ये, खूप अननेसेसरी गोष्टी पण बोललो, सो मच थिंग्स. येस, आणि याच्यामुळे काय होते की ऑब्विसली मला जे गोष्टी सांगायच्या म्हणजे आता जे मी बोलून राहिलं हे पण अननेसेसरीच आहे. याचं काही व्हिडिओशी काही लेनदेनच नाही. बट तरी नाही का मी या गोष्टीला एक प्रकारे स्वतःला एकदम फ्री करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सांगून राहिल्या. कारण कधी कधी कोणती गोष्ट सांगणं हे इम्पॉर्टंट आहे, बट त्यासाठी स्वतःला त्या पोझिशनपर्यंत नेणं आणि तिथून आपण आता या पोझिशनवर आला तर चलो आता इथून फ्लोवर जाऊ, म्हणजे आपण आता इथून नवीन काहीतरी सांगू. सो इट इज दॅट थिंग. ओके, सो मी याचप्रमाणे आता सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सो येस, तर आज मी काय केलं आहे, आज मी थोडेसे चेंजेस केले आहे. येस, युजली मी काल संध्याकाळपासून ते आज म्हणजे आतापर्यंत वगैरे ऑलमोस्ट व्हिडिओ पाहत बसलो. बहुत सारे फुल टाईम फिल्म मेकरचे जे कोर्स आहेत, पार्कर वॉलबॅक यांनी ज्याप्रमाणे फिल्म मेकिंगचे जे टिप्स सांगितले आहे वगैरे वगैरे, सो या साऱ्या गोष्टी मी बहुत सारे व्हिडिओ पाहिले, टू मच. ओके, आता कसं आहे की एव्हरी टाईम मी व्हिडिओ पाहिला तर त्याचे नोट्स बनवून त्याला सांगणं इट वॉज टू मच. ओके, युजली कसं आहे की व्हिडिओचा जो कंटेंट आहे तो माझ्या डोक्यामध्ये खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि मला युजली आता म्हणजे खूप जास्त प्रमाणात माहीत आहे या सगळ्या गोष्टीबद्दल. या माहीत आहे म्हणजे इन द सेन्स की मी हे व्हिडिओ खूप वेळा बघितले आहे. सो दॅट्स वाय आता या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये एकदम हे झाल्या. ओके, सो मी नोट्स तर नाही काढले आहे, बट थँक्स टू यूट्यूब की यूट्यूबमध्ये आपल्याला हिस्ट्री माहीत पडते की आपण एक्झॅक्टली काय काय बघितलं. ओके, सो इट जस्ट लाईक मी हलकासा एक ब्रीफ देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये की या व्हिडिओमध्ये मी काय शिकलो, या व्हिडिओमध्ये मी काय शिकलो, याच्यामध्ये काय शिकलो वगैरे वगैरे. सो मच थिंग्स. ओके, सो लेट्स ट्राय फ्रॉम दी लास्ट. ओके, सो मी काल रात्री एक व्हिडिओ बघितला होता. तो आहे रिअल एस्टेट व्हिडिओचा. ओके, तो फुल टाईम फिल्म मेकरनी बनवला. ओके,
सो या व्हिडिओमध्ये त्यांनी काय सांगितलं, ओके मी थोडंसं डिस्क्रिप्शनमध्ये जातो, कारण म्हणजे एकदम नोट्स तर नाही काढल्या, बट ॲटलीस्ट डिस्क्रिप्शनमध्ये तर काही ना काहीतरी असेल. ओके, सो रिअल एस्टेट व्हिडिओमध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या. युजली रिअल एस्टेट व्हिडिओमध्ये, रिअल एस्टेट म्हणजे काय असते की आजकाल कसं आहे की इंटरनेट हे सगळ्यांपाशी आहे, सगळ्या लोकांपाशी अवेलेबल आहे. ओके, युजली कसं आहे की आपण कोणत्या गोष्टीपर्यंत जाणं आणि त्याला बघणं, या दॅट इज वन ऑफ दी इम्पॉर्टंट थिंग. आणि याच्यामुळे आपण जेव्हा आपण ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करतो. रिअल एस्टेट व्हिडिओमध्ये जे बायर्स आहे, म्हणजे ज्यांना घर विकत घ्यायचं आहे, तर ते कधी कधी म्हणजे त्यांचा नेहमी बिझी शेड्यूल असतो, तर दे वोंट बी एबल टू गेट द लोकेशन, और त्यांना कधी वगैरे असं घर म्हणजे पाहायला भेटत नाही. या म्हणजे कसं आहे की मला समजा एखादी घर घ्यायचं आहे, ओके, आणि माझ्यापाशी चांगला बजेट पण आहे, ओके, ऑलमोस्ट करीब $5-10 मिलियन आहे पैसे, ओके, आणि मला एक चांगला लक्झरी हाऊस पाहिजे. ओके, सो व्हॉट वुड आय डू की मी नाही का इंटरनेटवर जातो, आणि इंटरनेट गेल्यावर मग मी सर्च करतो रिअल एस्टेट प्रॉपर्टीज एजंट्स वगैरे, आणि त्यांचे फोटोज वगैरे बघतो. ओके, फोटोज एक चांगला इफेक्ट देते, ओके, ऑब्व्हियसली कोणत्याही हाऊसला किंवा रिअल एस्टेट व्हिडिओलाच. बट एखादी व्हिडिओ जर आपण ब्रॉडकास्ट केला ना, तर व्हिडिओचा जो इफेक्ट आहे ना, दॅट इज समथिंग रिअली एल्स. ओके, ऑब्व्हियसली म्हणजे मला घर खरेदी करायचं तर मी ॲक्च्युअलमध्ये पाहीनच, यस, बट जो माझा पहिला प्रेफरन्स आहे, पहिला प्रेफरन्स म्हणजे की मी फर्स्ट टाइम कोणत्या घराला बघेल, तर हा माझा पहिला प्रेफरन्स आहे. तर तो मी कसा बघेल, यस, मी एव्हरी टाइम तर प्रत्येकाच्या घरात जाईन ना, बघणार तर नाहीच आहे. यस, सो दॅट्स वाय यासाठी नाही का व्हिडिओ रेकॉर्ड करतात. याच्यामुळे काय होते की आपण खूप चांगल्याने अंडरस्टँड करू शकतो की हे घर किती चांगलं आहे किंवा किती वाईट आहे. ओके, सो ऑब्व्हियसली जेव्हा रिअल एस्टेट व्हिडिओज आहेत ते यासाठी रिअल एस्टेट एजंट्स असतात. ओके, युजली काय असतात की एखादी घर आहे, समजा माझं घर आहे आणि मला ते घर आता विकायचं आहे, तर व्हॉट वुड आय डू, मी एजंटला कॉल करतो आणि म्हणतो की माझं घर आहे मला विकायचं आहे. मग तो एजंट म्हणतो की माझं काही ना काहीतरी कमिशन राहील 15% या 20% वगैरे आहे, म्हणजे जेवढं काही 10% या 15% वगैरे तू म्हणत झालं, या इट वॉज लाईक 5 to 2-5% कमिशन राहील. ओके, या तर याच्यामध्ये एजंट काय करतो, एजंट म्हणतो की मी तुम्हाला जे बायर्स आहे, म्हणजे ज्यांना विकत घ्यायचे आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, म्हणजे जस्ट लाईक पहिले तुमच्या घराचा पहिले शूट होईल. ओके, शूट होईल, एक फोटोग्राफर येईल किंवा व्हिडिओग्राफर येईल, तो फोटोज काढेल, मागचे पुढचे बेडरूम किचन वगैरे सगळे एक व्हिडिओग्राफर येईल, तो व्हिडिओ काढतो प्रत्येक गोष्टीचे. ओके, तर तो एक स्पेसिफिक डेट देतो, या दिवशी हे सगळे लोक येणार. ओके, तर त्यासाठी तो एजंट नाही का एक व्हिडिओग्राफरला हायर करतो. ओके, आणि त्याला म्हणतो की मला हे घर शूट करायचं आहे. ड्युरिंग दिस पिरियड ऑफ टाइम, म्हणजे व्हिडिओग्राफर याच्या अगोदर घर मालकांनी नाही का त्याचे जे घराची पूर्ण सजावट करायची आहे, म्हणजे घरामध्ये जेवढे काही गोष्टी आहेत त्या बरोबर जागच्या जागी असल्या पाहिजे, सगळं क्लीन असलं पाहिजे, कुठे डस्ट वगैरे नसली पाहिजे, वरचं खालचं साईडचं एव्हरीथिंग. यस, कारण हे बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा व्हिडिओग्राफर येते किंवा फोटोग्राफर येते तर त्याला थांबवू शकत नाही की भाऊ मला हे पूल साफ करू दे नंतर तू फोटो काढ, असं नाही आहे. यस, बिकॉज त्याला पण खूप काही कामं असते. सो बेसिकली इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जेव्हा कोणती व्हिडिओग्राफर येतो तर ॲज अ घर मालकाचं काम आहे की कोणती गोष्ट क्लीन आणि साफ असलं पाहिजे. ऑब्व्हियसली एखादी फिल्म मेकर किंवा एखादी व्हिडिओग्राफर जरी असला तरी तो असं बघतो त्याच्या फ्रेममध्ये कोणतं डस्ट वगैरे तर नाही येत आहे. समजा त्याला असं वाटत आहे की अरे स्विमिंग पूल इथं खराब आहे, अरे समजा आपण याला शूट करू तर बहुत बॅड इफेक्ट येईल, तो ऑब्व्हियसली तो घर मालकाला म्हणतो किंवा एजंटला म्हणतो की मला हे साफ करून द्या, मला हे नाही पाहिजे. ओके, सो इन दॅट केस आपल्याला त्या व्हिडिओग्राफरचं ऐकायचं आहे, ते पूल साफ करायचं आहे. ओके, सो दॅट इज द वन थिंग. अनदर थिंग इज दॅट की एकदा तुमचं घर साफ झालं, सगळं काही साफ झालं आणि त्यानंतर व्हिडिओग्राफर आला आणि त्या व्हिडिओ शूट करत तर आपण आता व्हिडिओग्राफरच्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याचा प्रयत्न करू. ओके, सो व्हिडिओग्राफर आहे तो कोणत्या पर्स्पेक्टिव्हने विचार करतो, तो कोणत्या पर्स्पेक्टिव्हने शूट करतो. ॲज अ व्हिडिओग्राफर तो नेहमी असा पर्स्पेक्टिव्ह घेतो की त्याला स्वतःला घर खरेदी करायचं आहे. ओके, तर स्वतःला घर खरेदी करायचं तो एक्झॅक्टली काय पाहिजे, कशाप्रमाणे पाहिजे, इव्हन तो बजेट आहे, या साऱ्या गोष्टी वगैरे. यस, तर ऑब्व्हियसली एक व्हिडिओग्राफर तो शूट करतो पहिले लँडस्केप एरिया, म्हणजे एक्झॅक्टली कुठे आहे तो. ओके, त्यानंतर मग आसपासचं सराउंडिंग म्हणजे
आसपास अराउंडमध्ये कुठे माउंटन्स आहे, कुठे झाडं आहे वगैरे वगैरे. ओके. त्यानंतर मग एक युजली वाईड अँगल वापरलं जातं त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर याच्यामध्ये व्हाईट बॅलन्स कमी जास्त ठेवतात. ॲक्च्युली मॅन्युअलमध्ये ठेवतात, फोटोमध्ये ठेवत नाही, कारण जेव्हा आपण रिअल इस्टेट व्हिडिओ शूट करतो त्याच्यामध्ये सनलाईट डायरेक्ट येते कधी कधी, तर त्यामुळे कसं आहे की आपला व्हाईट बॅलन्स बिघडून जातो. सो त्याच्यामुळे आपले व्हिडिओचा जो कॉन्ट्रास्ट आहे तो थोडा कमी होतो. रिअल इस्टेट व्हिडिओमधून मला काय शिकायला भेटते, म्हणजे हा जो व्हिडिओ बघितला रिअल इस्टेट व्हिडिओमधून मला एक शिकायला भेटते की कॅमेरामध्ये कोणकोणते मुवमेंट असला पाहिजे, हाऊ मच थिंग्स दॅट हॅव टू बी वर्क ऑन दिस थिंग. ओके. सो या ॲक्च्युली कसं आहे की जेव्हा नोट्स बनवतो ना, तर नोट्स बनवल्यानंतर आपण खूप चांगली सांगू शकतो इन्स्टेड ऑफ असं मनात मी अशा गोष्टी, कारण मला खूप सारे माहिती आहे, खूप सारे पॉईंट वगैरे मिस आउट झाले असेल. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण त्याला नोट डाऊन करू. ओके. बट आता राईट नाऊ आता आपल्या डोक्यामध्ये जेवढं आहे त्यालाच आपण सांगण्याचा प्रयत्न करू. ओके. मी असं नाही म्हणत की रिअल इस्टेट व्हिडिओमधून मला काही शिकायला नाही भेटलं. ऑब्व्हियसली हा माझा ऑफ टॉपिक आहे, याच्यामधून मला याच्यामध्ये काही करिअर वगैरे करायचं नाही आहे. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्याला याच्यामध्ये कॅमेरा आहे आणि शूट आहे, तर ऑब्व्हियसली या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड असणं गरजेचं आहे. सो दॅट्स वाय मला असं वाटते की या सो रिअल इस्टेट व्हिडिओ. त्यानंतर मी जो सेकंडवाला व्हिडिओ बघितला तो बघितला आहे. ओके. त्यानंतर आहे 3 डिफरंट कार एडिट्स युझिंग सम ऑफ द. एक एडिटर आहे आणि एक एडिटर आणि दुसऱ्या एडिटरमध्ये फरक आहे. म्हणजे मानून घे की आपण सेम फुटेजेस वेगवेगळ्या एडिटरला दिला, तो कशाप्रमाणे तो व्हिडिओ बनवतो याच्याबद्दल. मानून घे की एक कार कमर्शियल आहे. ओके. 3 एडिटर आहे विथ व्हिडिओग्राफर पण आहे. व्हिडिओग्राफर तो पण एडिटच करतो ना. ओके. सो समजा जर त्यांना असं म्हणलं की तुम्ही सेम फुटेज घ्या आणि तुम्ही 30 सेकंडचा व्हिडिओ बनवा, तर प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी आहे. प्रत्येक स्टाईलनुसार ते त्याप्रमाणे शूट करतात, ते त्याप्रमाणे ते एडिट करतात. ओके. सो इट वॉज लाईक दॅट की याच्यामध्येच अशाप्रमाणे कॉम्पिटिशन झाली बिटवीन पॉल वॉर्कर. ओके. त्यानंतर जेक वाइझलर आणि त्यानंतर लँडन बाय द वे. ओके. So these are the 3 character and they are really good, amazing videographer. Yes. म्हणजे त्यांचे जे टॅलेंट आहे इज वे अबाव दॅन मी. येस, वे अबाव म्हणजे ऑब्वियसली आय कॅनॉट कम्पेअर विथ देम बिकॉज ऑफ दॅट की ते लोक वॉज सुपर अमेझिंग. या म्हणजे हाऊ शुड आय अंडरस्टँड दिस थिंग, बट इट वॉज सो मच थिंग्स दॅट. ओके. व्हॉट आय एम सेइंग इज दॅट हां, तर या कार एडिटमध्ये या लोकांनी जे शूट केलं इट वॉज गुड. यस. त्यांनी ज्याप्रमाणे कॅमेरा वापरले गेले आहे इट वॉज डॅम अमेझिंग. यस. यांच्यापाशी जे कॅमेरे आहे ते आहे 1DX Mark II, Mark III. ऑब्व्हियसली कसं आहे की मला नाही की इतक्यात नाही या कॅमेराबद्दल अति जास्त प्रेम होऊन राहिलं आहे, अति जास्त. यस. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की लाईक कॅमेरा या लाईक भाई DSLR कॅमेरा इट्स नॉट अ थिंग. येस. दॅट्स या व्हिडिओमध्ये म्हणजे हा जो पार्कर वॉल पॅकर आहे. ओके. त्यांनी ऑलरेडी म्हणलं आहे की गिअर इज नॉट द मॅटर. म्हणजे तुमच्यापाशी कोणताही गिअर आहे हे मॅटर करत नाही. मॅटर करते की तुम्हाला ते गिअर कशाप्रमाणे वापरता येते, कशाप्रमाणे युटिलाइज करता येते, अँड दॅट इज मोस्ट एसेन्शियल थिंग. ओके. कारण कसं आहे की एव्हरी टाईम तुम्ही जेव्हा शूट करता तेव्हा म्हणजे काही ॲडव्हान्टेजेस आहे, काही डिसॲडव्हान्टेज आहे. आता माझ्यापाशी मोबाईल फोन आहे, मी सगळं माझ्या ज्या काही गोष्टी व्हिडिओ जे काही आहे ते आतापर्यंत मोबाईलनेच केले आहे. ओके. आणि मला रिझल्ट चांगले भेटत आहे. म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशननुसार ते इट वॉज गुड, इट वॉज नाईस. येस. बट DSLRनी असा कोणता इफेक्ट येतो जे मला मोबाईलमध्ये असा दिसत नाही. सो व्हॉट इज दॅट की जरी माझा जे रेकॉर्डिंग आहे ते 4K पर्यंत आहे की 1080 पर्यंत आहे, बट कसं आहे की माझ्या व्हिडिओमध्ये नाही का क्लिअरिटी नाही आहे. म्हणजे की जे व्हिडिओज रेकॉर्ड करतो मोबाईल, हे मोबाईलच्या छोट्या स्क्रीनसाठी बेटर आहे. असं जर मी हेच फुटेजेस माझ्या PC वर घेऊन येतो
तर मोठ्या स्क्रीनवर गेल्यानंतर नाही का ऑब्विसली आपल्याला एकदम पहिल्या पाहता क्षणी फरक पडून जाईल की हा मोबाईलचा फुटेज आहे आणि हा कॅमेराचा फुटेज आहे, DSLRचा फुटेज आहे. सो या बट इट इज नॉट दॅट थिंग या, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये स्किल्स जनरेट करत नाही दॅट इज मोस्ट मॅटर. कारण स्वतःमध्ये स्किल, मला असं वाटतं की इन्व्हेस्ट ऑन युअर स्किल, कारण हेच एक असं एक प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला सर्वात जास्त रिटर्न्स देते इन्स्टेड ऑफ अदर थिंग. या म्हणजे कोणी लोक करन्सी किंवा कॉमोडिटी वगैरे किंवा कोणकोणत्या गोष्टीवर इन्व्हेस्ट करता. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुम्ही तुमचा जो पैसा आहे ना, मी असं म्हणतो की मी माझा जो इन्व्हेस्ट मनी आहे तो मी माझ्या स्किल्सला इन्व्हेस्ट करेल. म्हणजे माझा एक्सपिरियन्स वाढण्यासाठी आणि मला खूप साऱ्या गोष्टी नवीन शिकण्यासाठी मी या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करीन. सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. या ऑब्विसली कसं आहे की मी कोणते कॅमेरे बघितले तसं वाटते की आपल्यापाशी तो कॅमेरा असायला पाहिजे, बट तो जो ते फक्त अट्रॅक्शन आहे. दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. मला असं वाटते की फर्स्ट ऑफ ऑल आपण त्या गिअरला कशाप्रमाणे यूज करू. मी असं नाही म्हणत की मी कॅमेरा घेणार नाही, ऑब्विसली मी कॅमेरा घेईलच. दॅट इज एक प्रकारे माझं फायनल ड्रीमच आहे. येस, बट कसं आहे की एक मोबाईल फोन आणि एक DSLR कॅमेरा दॅट इज लॉट मोर डिफरन्स. येस, म्हणजे कसं आहे की मोबाईल फोनमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी चेंजेस नाही करू शकत. या म्हणजे मोबाईल फोनमध्ये जे रेकॉर्ड होत आहे ते रेकॉर्ड होत आहे. आपण याच्यामध्ये नाही डेप्थ क्रिएट करू शकत, नाही ब्लर क्रिएट करू शकत. दुसरी गोष्ट आहे या व्हिडिओमध्ये जो फ्रेम रेट दिला आहे त्या फ्रेम रेटमध्ये सेट करू शकतो. याच्यामध्ये व्हाईट बॅलन्स ऑटो असते तो पण सेट नाही करू शकत. त्यानंतर याच्यामध्ये कलर करेक्शन नाही करू शकत. जो कलर तो ॲडॅप्ट करत आहे तोच कलर आपल्याला घ्यावं लागतात. डायनामिक रेंज कमी असते युजली मोबाईलमध्ये जे रेकॉर्डिंग केलेले जे व्हिडिओज असतात. डायनामिक रेंज म्हणजे याच्यामध्ये काय असते की व्हिडिओला किती प्रमाणे आपण एडिट करू शकतो. ऑब्विसली जे मोबाईलमध्ये जे व्हिडिओ फॉर्मॅट बनते ते एक प्रकारे कॉम्प्रेस फॉर्मॅट बनते. DSLRमध्ये जे फॉर्मॅट बनते ते रॉ फॉर्मॅटमध्ये बनते किंवा D-Log. त्याच्यामुळे काय होते की आपल्याला खूप जास्त रूम भेटते. रूम इन द सेन्स की आपण चांगल्याने एडिट करू शकतो, कलर चांगल्याने इफेक्टिव्ह दाखवू शकतो, आपण खूप काही चेंजेस करू शकतो. इव्हन जर मी आता D-Logने शूट करत असेल ना, तर मी माझं हे जे शर्ट आहे हे जे ब्लॅकिश किंवा समथिंग वगैरे असं करडा वगैरे ग्रे कलरचा आहे याला मी ब्ल्यू करू शकतो, ब्ल्यू समथिंग. या बिकॉज ऑफ दॅट की समजा जर माझ्यापाशी डायनामिक 10 बिट डायनामिक रेंज, या मला जस्ट आता माहीत पडलं, नॉट सो मच अबाउट दिस, मला याच्याबद्दल फारसं माहीत नाही, पण एवढं माहीत आहे की जेवढे जास्त बीट राहील कलर करेक्शनमध्ये, जेवढे जास्त बीट राहील तेवढं जास्त प्रमाणात आपण त्याच्यामध्ये एडिट करू शकतो. सो दॅट्स वाय जे मोठे मोठे कॅमेरे असतात, सिनेमा कॅमेरे जसं रेड आहे किंवा आरी आहे, हे जे कॅमेरे असतात हे सिनेमा कॅमेरा इट वॉज टू हेवी, टू बिग, टू एक्सपेन्सिव्ह. आणि पण यांच्यापासून जे फॉर्मॅट बनतात ते D-Log रॉ फाईल बनतात ऑब्वियसली, आणि ते बहुत ही जबरदस्त असतात. त्याच्यामध्ये जे कलर करेक्शन करतात इट वॉज मच बेटर. येस, युजली. सो बट आरी आणि रेड कॅमेरा दॅट आर समथिंग लाईक थोडेसे दूर आहे आपल्यापेक्षा, इट्स नॉट जवळ. या इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण DSLR घे किंवा मोबाईलमध्येच घे, आपण कशाप्रमाणे याला रेकॉर्ड करतो, कशाप्रमाणे आपण याची फ्रेमिंग अँड कंपोजिशन करतो, दॅट इज ऑल दिस थिंग. ओके, सो जो मी व्हिडिओ बघितला कार एडिटवाला, तर त्या कार एडिटमध्ये वन ऑफ द अमेझिंग थिंग इज दॅट की याच्यामध्ये सगळ्यांनी जे व्हिडिओ बनवले इट वॉज डॅम गुड. येस, ऑब्विसली एका कारमध्ये कशाप्रमाणे असतात. येस, व्हॉट इज दिस थिंग, म्हणजे कार कमर्शियल, व्हाय इज दिस थिंग. येस, कार कमर्शियल म्हणजे इट वॉज लाईक दॅट की कोणता व्यक्ती समजा जर एखादी कार हवी असेल तर ऑब्विसली त्याला एक प्रकारे त्याला माहीत असलं पाहिजे की कारबद्दल का आहे का नाही आहे, आणि एखादी ॲडव्हर्टाईज करण्यासाठी एक प्रकारे कमर्शियल तर पाहिजे नसतो. सो याच्यामध्ये आपण लोकांना इन्फ्लुएन्स करतो ती गोष्ट घेण्यासाठी. ओके, सो या लोकांनी जे शूट बनवलं गेलं आहे, जो एडिट केला इट वॉज डॅम गुड, बहुत ही अमेझिंग. याच्यामध्ये मी काय शिकतो या व्हिडिओमधून? या व्हिडिओमधून मी शिकतो की कलर करेक्शन ज्याप्रमाणे केलं आहे इट वॉज गुड. युजली मी अगोदर नाही का साऊंडला इतकी जास्त प्रायोरिटी देत नव्हतो ऑब्वियसली, बिकॉज ऑफ दॅट
की मला असं वाटते की हां ठीक आहे ना, म्हणजे इट इज लाईक व्हिडिओ शूट करत आहे तर चलो व्हिडिओ शूट करूया, बट साऊंड इज द हाफ ऑफ द व्हिज्युअल एक्सपिरियन्स. येस, म्हणजे समजा तुमचा व्हिडिओ किती चांगला असला तो काहीच मॅटर पडत नाही अनलेस समजा त्याच्यामध्ये साऊंड क्वालिटी जबरदस्त येतात. या साऊंड म्हणजे काय, साऊंडची क्वालिटी नाही, साऊंडचा जो इम्पॅक्ट आहे, जो इमर्जन्स आहे, जो एक्सपिरियन्स आहे, दॅट इज रिअली डिफरंट. या आणि त्याच्यामुळे कसं आहे की एक प्रकारे एक फील करून देतो. Usually sound is really important thing while making a movie. Okay, आणि दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट थिंग. सो मी या गोष्टीला कशाप्रमाणे परस्यू करतो, या म्हणजे मी माझ्या व्हिडिओसाठी साऊंडला कशाप्रमाणे इम्प्रूव्ह करतो. ऑब्विसली आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओ बनवले गेले आहेत ऑब्विसली याच्यामध्ये साऊंड होतेच नाही. येस, ॲक्च्युली तो बॅडमिंटनचा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये पण साऊंड होता नाही. त्यानंतर तो श्रुतीचा जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये पण साऊंड होता नाही. टाईमलॅप्समध्ये नव्हता आणि हायपर लॅप्समध्ये पण नव्हता. युजली मी याच्यामध्ये काय केलं की एक थर्ड पार्टी ऑडिओ ट्रॅक डाउनलोड केला फ्रॉम इंटरनेट आणि जो मॅचअप केला माझ्या एन्व्हायरमेंटसोबत की हां चलो ये ट्रॅक अच्छा आहे आणि या ट्रॅकपासून आपण चांगल्याने बीट करू शकतो आणि लोकांना हे आवडतसुद्धा पण. तर या हिशोबाने मी ते ट्रॅक डिसाईड केले, त्या व्हिडिओमध्ये टाकले, त्याच्यानंतर मग त्याला प्ले ऑन केलं, त्याच्या बीटनुसार म्हणजे सीन पण चेंजेस केले. बट नॉट एव्हरी टाईम. येस, युजली मला एक व्हिडिओ माहीत आहे. ओके, मी आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे व्हाय आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली एसेन्शियल. सो या गोष्टीवर मी एक व्हिडिओ बनवला होता ऑलमोस्ट 45 मिनिटाचं. त्याच्यामध्ये मी सांगितलं गेलं की आर्टिफॅक्ट एपिसोड कशाप्रमाणे बनवायचा, काय बनवायचं, व्हॉट यू थिंग्स टू डू, व्हॉट नॉट थिंग्स टू डू. सो याच्यामध्ये जो ऑडिओ होता तो चांगला होता की नव्हता हे तर नाही माहीत, बट वन थिंग इज दॅट की ऑडिओ काहीच सिंक्रोनाइज नव्हता. या म्हणजे इट वॉज लाईक 45 मिनिटाचा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 30 मिनिट तर बरोबर चालता. आफ्टर 30 मिनिट तो व्हिडिओ एक प्रकारे ऑडिओ ट्रॅक वेगळाच चालला, व्हिडिओ ट्रॅक वेगळा चालला, मी लिपसिंग काही ना काहीतरी करून राहिलो आहे, आवाज काहीतरी वेगळाच भरलाच ऐकत आहे. सो इट वॉज या. सो व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन, म्हणजे असं का होते. या ॲक्च्युली कसं आहे की मोबाईलमध्ये जेव्हा ते आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतो, युजली मोबाईलमध्ये जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओसाठी बनलं आहे ना की ऑडिओसाठी. येस, ऑब्वियसली ऑडिओ इज इम्पॉर्टंट थिंग, बट जेव्हा कसं आहे की एखाद्या व्हिडिओला लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी रन केला जातो, म्हणजे युजली आता मी जे रेकॉर्ड करत आहे ऑलमोस्ट करीब आता किती मिनिट झाले, ऑलमोस्ट 22 मिनिट झाले आहे. ओके, सो जर आपण 1 घंटा किंवा 2 घंटा वगैरे असं काही रेकॉर्ड करतो, 1 घंटा नाही ऑलमोस्ट करीब 45 मिनिट किंवा 1 घंटा वगैरे, तर याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये एक प्रकारे लॅगिश होतो. युजली कसं आहे की जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो ना, कॅमेरा कोणताही कॅमेरा, म्हणजे या स्पेशल केसमध्ये मी मोबाईल कॅमेरा घेतो, तर याच्यामध्ये काय करत आहे तो व्हिडिओ नाही का प्रत्येक सेकंडला तो 30 फोटो काढत आहे, 30 फोटो. ओके, आणि त्याच्यानंतर तो आवाज रेकॉर्ड पण करत आहे ॲट द सेम टाइम. येस, सो त्याला 2 कामं एकाच वेळेस करायचं आहे. ओके, आणि समज आणि हे काम वाटते तेवढं सिम्पल नाही आहे, इट वॉज बिट टू डिफिकल्ट. या कारण 2 गोष्टीला एकाच वेळेस मॅनेज करणं. ओके, आता हे 2 गोष्टी बरोबर एकाच सोबत चालत असेल तर दॅट वॉज बी रिअली गुड. या बट समज जर याला लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी चालायचं आहे, म्हणजे समज जर आपल्याला पाऊण घंटा किंवा 1 घंटा म्हणायचा आहे, तर त्या दृष्टिकोनातून काय होते की युजली कसं आहे की व्हिडिओ ट्रॅक नाही का त्याला जर त्याचं काम करावं लागते, कारण बिकॉज ऑफ दॅट की त्याला व्हिज्युअलायझेशन द्यायचं असते, बट ऑडिओ इथे मात घालते. समटाईम्स ऑडिओ कधी कधी एक प्रकारे समोर किंवा कधी कधी मागे होऊन जातो. सो इट वॉज दॅट थिंग. तर याच्यामध्ये जेव्हा आपण जास्त वेळेस जर रेकॉर्ड केलं ना तर कधी कधी व्हिडिओ फॉर्मॅट अगोदर जातो आणि ऑडिओ त्याच्या मागे जातो आणि त्यामुळे सिंक्रोनायझेशन आउट होऊन जाते आणि जो बघणारा जो व्यक्ती आहे त्याला बहुत ही अनरिअलिस्टिक एक्सपिरियन्स येतो. सो कसं आहे की मोबाईलमध्ये तेवढे हाय एंड प्रोसेसर नसतात. युजली कसं आहे मोबाईलमध्ये जे प्रोसेसर असतात ते मोबाईलमधल्या इंटरनल गोष्टीला प्रोसेस करण्यासाठी असतात, ना की इमेज आणि व्हिडिओ क्वालिटीला प्रोसेस करण्यासाठी. त्याच्यापाशी ऑलरेडी जे प्रोसेसर आहे त्याच्यामध्ये इनबिल्ड करतात. या बट DSLRमध्ये इमेजला किंवा व्हिडिओला हे करण्यासाठी त्याच्यामध्ये एक वेगळं प्रोसेसर असते. ओके, स्पेशली बिल्ट इन फॉर इमेज प्रोसेसर किंवा व्हिडिओ प्रोसेसरसाठी. ओके, तर याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन कधीच आउट होत नाही, तो नेहमी रेकॉर्ड करतो. या
बट नॉट ओनली द प्रोसेसर, ऑडिओ रेकॉर्ड करताना जिथून ज्या गोष्टीपासून आपण रेकॉर्ड करत आहे ते तो डिव्हाइस पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. युजली कसं आहे की आयफोन आहे हा सिंगल चॅनल रेकॉर्ड करतो. सिंगल चॅनल याने म्हणजे याच्यामध्ये लेफ्ट अँड राईट नसतो. जेव्हा मी याची फुटेज जेव्हा प्रीमियर किंवा घेऊन जातो ना, तर प्रीमियरवर घेऊन गेल्यानंतर नाही का हा सिंगल चॅनलवर असतो. युजली आता सगळे डबल चॅनलवर आले आहेत, म्हणजे डबल चॅनलमध्ये रेकॉर्ड होतो लेफ्ट आणि राईट. लेफ्ट अँड राईट म्हणजे कसं आहे की मी आता या साईडनं आहे आणि मी माझ्या लेफ्ट साईडला आहे, लेफ्ट साईडवरून बोलून राहिलो आहे. तर तुम्हाला जो ऐकायला येत असेल ना, तर तो दोन्ही आवाजाने दोन्ही कानाने ऐकायला येत असेल. बट समजा जर आपण 2 चॅनल डिव्हाइसेसमधून रेकॉर्ड करत असेल ना, तर जे हायर इंटेन्सिटी ऑफ साऊंड आहे ना ते लेफ्ट साईडवरून येईल, बिकॉज ऑफ दॅट की मी रेकॉर्डिंग करत आहे लेफ्ट साईडपासून. सो जर मी राईट साईडपासून बोलण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर राईट साईडवरून आवाजाची इंटेन्सिटी जास्त येईल. सो हे डिपेंड करते की 2 साऊंड सिस्टम. येस गीला हो गया. Okay. So what I'm saying is that की आता नाही का 2 चॅनलमध्ये रेकॉर्डिंग होते या युजली प्रत्येक फोनमध्ये. येस, बट दॅट इज नॉट 2 चॅनल. येस, कारण मोबाईल फोनमध्ये 2 चॅनलमध्ये रेकॉर्ड होत असेल, बट DSLR घे किंवा जे रेकॉर्डिंग डिपार्टमेंट आहे त्यांचे जे 8 चॅनल किंवा 6 चॅनल किंवा सराउंड साऊंड सिस्टीम वगैरे असतात. सराउंड साऊंड सिस्टीम म्हणजे याच्यामध्ये काय असते की ऑडिओ जो ट्रॅक असतो ना तो प्रत्येक डायरेक्शनने रेकॉर्ड केला जातो. येस, म्हणजे समजा जर मी वरून एखादी प्लेन जात आहे तर युजली कसं आहे तो आवाज वरून यायला पाहिजे ना, तर या दृष्टिकोनातून सराउंड साऊंड नाही का याच्यामध्ये जे चॅनलचे जे लेअर आहे ते प्रत्येक डायरेक्शनमध्ये टाकता येतात आणि याच्यावर मॅन्युअली पण काम होते, ऑटोमॅटिकली पण काम होते. ऑटोमॅटिकली म्हणजे काम कसं होते की याच्यामध्ये नाही का समजा जर तुमच्यामध्ये रेकॉर्डिंग जो डिव्हाइस आहे म्हणजे ज्याच्यावर तुम्ही रेकॉर्ड करताय म्हणजे माईक आहे, ओके, रेकॉर्डिंग माईक आहे, रोड माईक आहे किंवा NTG माईक आहे, दे आर द रिअली सराउंड साऊंड सिस्टीम. ओके, याच्यामध्ये ॲम्बियंट साऊंड वगैरे रेकॉर्ड होतो. इट वॉज गुड, इट वॉज रिअली अमेझिंग. येस, बट काही काही जे माईक्स आहे जे एक प्रकारे व्होकल्सला रेकॉर्ड करण्यासाठी आहे, जस्ट लाईक आपल्यापाशी ते माईक असतात जे ज्यांनी लोक भाषण वगैरे देतात, सो ते व्होकल्सला हे करतात. ओके, त्यानंतर आहे बूम माईक आहे जे सराउंडला कॅप्चर करतात. बूम माईक पण एक प्रकारे हेच आहे. ॲक्च्युली कसं आहे की बूम माईक हे डिरेक्शन असतो, म्हणजे तो कसा आहे की तो आजूबाजूचा जो ॲम्बियन्स आहे त्याची इंटेन्सिटी तो रेकॉर्ड करतो, बट त्याची इंटेन्सिटी कमी ठेवतो. त्याचा जो बूम आहे ना म्हणजे त्याची डायरेक्शन आहे तो टार्गेटवर ठेवतो. म्हणजे समजा जर माझ्यावरती एखादी बूम माईक आहे तर तो बूम माईकचा जो हेड आहे ना तो माझ्या डायरेक्शनवर असतो, म्हणजे जेणेकरून नाही का तो मी जे बोलतो त्याची ऑडिओची इंटेन्सिटी जास्त असते ॲज कम्पेअर टू सराउंड साऊंड सिस्टीम. सो इट वॉज मोस्टली फिल्म्समध्ये वगैरे बूम माईक वापरले जातात. त्याच्यानंतर लावा माईक. लावा माईक म्हणजे एक प्रकारे एका त्यांच्या छोटे माईक असतात जे आतमध्ये वगैरे छातीमध्ये लावतात वगैरे आणि त्याच्यामध्ये पण आवाज चांगले रेकॉर्ड होतो. बट याच्यामध्ये समटाईम्स कधी मफल होते. मफल म्हणजे इन द सेन्स की समटाईम आपलं कधी शर्ट आपण कमी जास्त करतो वगैरे वगैरे. हां, बट एव्हरी टाईम शॉर्ट असा नसतो. समजा जर एखादा व्यक्ती आहे जो पूलमध्ये चालला आहे, जो नेकेड आहे, ओके, म्हणजे त्यांनी शर्ट नाही घातलं आहे, अशा वेळेस आपण तर त्याच्यावर लावा माईक तर नाही लावू शकत, बिकॉज इट फील्स रिली म्हणजे बहुत टेरिबल दिसेल, कारण लपवण्यासाठी काही जागाच नाही आहे, कारण त्यांनी शर्ट घातलंच नाही आहे. तर अशा वेळेस आपण बूम माईक वापरतो किंवा बूम माईक वापरतो. येस, बूम माईक, कारण समजा जर इट वॉज रिली एसेन्शियल, बट समजा जर बूम माईक समजा जर आपल्यापाशी अवेलेबल नसेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण डायरेक्शन लाईट म्हणजे अशी माईक वापरतो जो सिंगल डायरेक्शनमध्ये आवाज रेकॉर्ड करते. ओके, दोज आर रिअली एक्सपेन्सिव्ह. सिंगल डायरेक्शन माईक आहे जे बहुत एक्सपेन्सिव्ह असतात, कारण ते खूप लॉंग डिस्टन्समध्ये एखादा व्यक्ती जे काही बोलत आहे तो आवाज रेकॉर्ड करतो आणि इट वॉज तो आवाजाच्या प्रोसेसरला बीट करतो. इट वॉज टू मच. या ते बहुत जास्त एक्सपेन्सिव्ह असतो किंवा त्याची जे यूज करणं आणि त्याची जे प्रोसेस करणं दॅट इज समथिंग एल्स. बट आपण तेवढं दूर नाही जाऊ. येस, पहिले आपण एवढीच गोष्ट समजून घेऊ की आवाजाची इंटेन्सिटी कशाप्रमाणे असते आणि कुठून कुठून ते रेकॉर्ड केले जातात. ओके, सो मला या जो कार कमर्शियल व्हिडिओमध्ये जो कोणाचा ॲडिट आवडला
मला ॲक्च्युली जेक वाइझलर याचे कार एडिट मला खूप आवडला. याच्यामध्ये जे काउंटडाऊनवाला जो इफेक्ट आहे ना, तो एक प्रकारे असा इन्थुझियास्टिक किंवा एक प्रकारे कोणत्या गोष्टीला आता जवळ येत आहे बा, तर ते आपण ते म्युझिक कसं असलं पाहिजे, वॉज लाईक 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. नंतर आपण इट जस्ट फील्स लाईक हां चलो अब शुरू हो गया, अँड देन लेट जस्ट स्टार्ट. सो इट वॉज लाईक दॅट. तर जेव्हा काउंटडाऊनवाला जो असा इफेक्ट येतो ना, त्यामुळे असं फील येते की हां अब है कुछ. येस, आता आहे, म्हणजे आता समथिंग आता सुरू होणार आहे, समथिंग लाईक दॅट. सो इट इज मच गुड, इट इज मच रिअली एसेन्शियल. सो आय लाईक धिस एडिट. आणि त्यानंतर बट ॲज अ पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे ॲज अ क्लायंटला किंवा ॲज अ व्ह्युअर्सला किंवा एखादी बायर्सला कारमध्ये काय पाहिजे, तर त्याला मॅक्सिमम थिंग इज दॅट की कारमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे, त्याचं इंटेरियर काय, त्याच्यामध्ये आवाज कसा आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत जे नॉर्मल कारमध्ये नाही राहत, किंवा अशा काही गोष्टी आहेत जे म्हणजे समजायला गेलं कारमध्ये फक्त कार कशी आहे हे दाखवण्यापेक्षा कारमध्ये का आहे हे दाखवणं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ऑफ दॅट की एखादी क्लायंट आहे किंवा एखादी क्लायंट जरी म्हणला किंवा एखादी व्हॉट इज थिंग इज दॅट बायर्स आहे, त्याला हे माहीत असलं पाहिजे की कारमध्ये रिव्हर्ससाठी कोणकोणते सेन्सर आहे, त्यानंतर कारमध्ये ऑडिओ कसा आहे, त्यानंतर सो मच थिंग्स. यस. सो ॲक्च्युली जो पार्कर वॉलबॅकरचा जो एडिट आहे तो मला खूप आवडला. ओके, कारण त्याच्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी कव्हरअप केला. रूफ फेड आहे, त्यानंतर चार्जिंग स्लॉट आहे, त्यानंतर बास आहे, त्यानंतर इंटेरियर डिझाईन आहे, त्यानंतर बिहाइंड द सेन्सर आहे, त्यानंतर कॅमेरा आहे, त्यानंतर रूफ विंडो आहे. ओके, सो इट वॉज प्रिटी कूल. येस. जो लँड अँड बाय द वेचा जो एडिट आहे तो मला इतका फारसा आवडला नाही. हां, कार कमर्शियल होता म्हणा, पण याच्यामध्ये ओनली प्रेफरन्स दिला कारच्या आतमध्ये, कारच्या बाहेर, बिकॉज ऑफ दॅट की बाहेरून कार कशी काय दिसते या आणि कशाप्रमाणे त्याचा लुक आहे, साईडवरून, बॅकवरून, टॉपवरून वगैरे वगैरे, पण त्या इंटेरियरवर जास्त लक्ष दिलं नाही. जेक वाइझलरनी इंटेरियर प्लस एक्सटेरियर दोन्ही याच्यावर लक्ष दिलं, बट मोस्टली त्याने एक्सटेरियरवर लक्ष दिलं, इंटेरियरवर तेवढं लक्ष दिलं नाही. बट पार्कर वॉलबॅकरनी युजली इंटेरियरवर आणि एक्सटेरियरवर दोन्ही याच्यावर लक्ष दिलं, आणि त्यामुळे त्याच्या एडिट वॉज मच बेटर आणि मच अमेझिंग. जरी त्याची ऑडिओ इतकी जबरदस्त नसला तरीही त्याचा जो शूट आहे इट वॉज मच बेटर. या, सो युजली आय लाईक द पार्कर वॉलबॅकरचं. यस. बट जो म्युझिक चॉईस आहे ते म्युझिक चॉईस मला आवडली जेक वाइझलरचं, कारण तो म्युझिक चॉईस वॉज रिअली अमेझिंग. ओके, त्यानंतर मी जजिंग युअर व्हिडिओज यांनी काही एक प्रकारे कॉम्पिटिशन बनवली होती. कॉम्पिटिशन म्हणजे याच्यासाठी की काही त्यांचे फुल टाईम फिल्म मेकरचे स्टुडंट्स आहेत जे त्यांच्या क्लायंटसोबत काम करतात, तर त्यांनी कशाप्रमाणे काम केलं आहे आणि हाऊ दिस थिंग वॉज वगैरे. सो मी ज्याप्रमाणे कार एडिट बघितलं सेम याच्यासारखं, इट वॉज नॉट दॅट थिंग, बट याच्यामध्ये पण खूप काही गोष्टी शिकणं लाईक आहे. बट इट वॉज लाईक मी याच्यामध्ये नोट्स काय बनवला नाही. जो मी नेक्स्ट व्हिडिओ बघितला दॅट इज हा व्हिडिओ मला खूप जास्त आवडला, आणि दॅट इज अ डिफरन्स बिटवीन द कॅनन 1DX Mark III, कॅनन EOS R5 आणि सोनी A7S III. ओके, सो या तीन कॅमेऱ्याबद्दल आपण थोडंसं बघून घेऊ. युजली मी हे आजपर्यंत हे कॅमेरे अजूनपर्यंत बघितले नाही आणि वापरले तर कथाही नाही. ओके, बिकॉज ऑफ दॅट की समजले ना भाई, अब मैं कहाँ है वो कहाँ है. ओके, मी त्याची प्राइस बघितली. 6.5 लाखाचा तो 1DX Mark III आहे, 3.5 लाखाचा तो R5 आहे, त्यानंतर A7S III वॉज लाईक दॅट, तो पण करीब 3-3.5 लाखाचा आहे. सो इट वॉज लाईक दॅट की 3.5 लाख रुपये आपण एका कॅमेऱ्यावर खर्च करणं, या म्हणजे ऑब्व्हियसली मला एक चांगली डील वाटते म्हणा. बट युजली कसं आहे, काही लोकांना हे डील इतकी जास्त प्रेफर वाटत नाही. यस, हे अशा लोकांना, कारण ज्या लोकांना कॅमेराबद्दल काही माहीत नाही. यस, बट युजली इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण नीट ठरलं.
ओके, दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. या म्हणजे कसं आहे की आपण एकटं निठ्ठल आहे. ओके, स्वतः काही पैसे कमवणार आहे. सो अशा परिस्थितीमध्ये समजा जर आपण वडिलांकडून पैसे घेऊन 2.5 लाखाचा कॅमेरा घेणं, डूड वॉज लाईक तू पगाला हो गया है. बट आय डू बाय दिस थिंग. येस, कोर्स वेन आय मेकिंग लॉट्स ऑफ मनी. ऑब्वियसली माझं एक ड्रीम आहे की मी माझं अपार्टमेंट आहे ते अपार्टमेंट एक हायेस्ट टॉप फ्लोअरवर असलावं, ऑलमोस्ट लाईक 72 म्हणजे मजल्यावर. ओके, त्याच्या बाल्कनीमध्ये जाऊन मी असा बसून राहील. ओके, इथे अशी चेअर, इथे असा छोटासा टेबलवर कॉफी, इथे ट्रायपॉडवर आहे आपलं कॅनन EOS R5, त्याच्यावरती आहे 7 इंच मॉनिटर आणि त्याच्यावर जो लेन्स आहे तो लेन्स आहे झूम लेन्स आहे, तो 400 to 600 किंवा 800 mm झूम लेन्स, कारण त्यामुळे आपण दुरून चांगले झूम करू शकतो आणि फोटोज काढू शकतो. ओके, सो हे माझं ड्रीम आहे ऑब्वियसली. आणि तिथे मी असं बसून कॉफीचा मग घेऊन आणि मग मी ते कॅमेरा ॲडजस्ट करून फोटो काढून राहिला. इट वॉज डॅम गुड. येस, ऑब्वियसली हे होईल, डेफिनेटली होईल, कारण मला ते पॉसिबल तर करायचंच आहे. तेव्हा तर मी इन्व्हेस्ट करेन ना, तेव्हा तर मी 2-3 लाख 5 लाख वगैरे, इट वॉज नॉट दॅट थिंग. आय विल बाय दिस थिंग. येस, बिकॉज ऑफ दॅट की मला या कॅमेराचं आणि व्हिडिओचं महत्त्व आहे. येस, ऑब्वियसली कसं आहे, मी रिसेंटली एक समथिंग बघितलं आहे, असं गोष्ट की जे मी कधी एक्सपिरियन्स नाही केलं आहे. मी रिसेंटली एक व्हिडिओ बनवला होता, हायपरलॅप्सचा व्हिडिओ. ओके, युजली तो इंस्टाग्रामवर व्हायरल पण झाला, खूप साऱ्या लोकांनी बघितलं, ऑलमोस्ट 7,000 लोकांनी बघितलं आहे आणि 350 लाईक्स पण भेटले. इट वॉज डॅम गुड. खूप जणांनी मला मेसेज केले आणि वगैरे वगैरे समजते. ओके, सो व्हॉट वॉज गन हॅपन, झालं काय, मी नाही का तो एक शॉट घेतला होता ज्याच्यामध्ये ते पेंटिंग आहे ना, ते आंबेडकर चौक आहे, आंबेडकर चौकच्या साईडला नाही का ते स्टेडियम आहे, स्टेडियमच्या वॉलवर नाही का पेंटिंग ठेवून आहे मस्त, आंबेडकरची आहे, त्यानंतर गांधीजीची मस्त पेंट केलं आहे. इट वॉज डॅम गुड. तर मी त्याचा हायपरलॅप शूट केला. ओके, आता युजली कसं आहे की मी हायपरलॅप शूट केला, बनवला, एडिट केला, अपलोड केला आणि त्यानंतर खूपदा बघितला पण. ओके, आता रिसेंटली कसं आहे की मी एकदा थोडंसं पाऊस आला होता ना, तर तेव्हा नाही का मी त्या रस्त्याने जात होतो, तर मी खूपदा त्याला स्क्रीनवर बघितलं आहे. ओके, मोबाईलवर वगैरे बघितलं, पण जेव्हा मी त्याला ॲक्च्युअलमध्ये बघितलं, जे की मी ॲक्च्युअलमध्ये बघितल्यानंतर शूट केलं आहे ना, असं तर नाही, बट नाही का खूपदा आपण स्क्रीनवर बघितलं त्यानंतर आपण ॲक्च्युअलमध्ये बघितलं, तर इट वॉज त्याची इम्पॉर्टन्स वॉज समथिंग रिली ग्रेट. या म्हणजे हे असं वाटलं ना की अरे बापरे साला हे क्या हो गया मेरे. इट वॉज डॅम गुड यार. येस, सो जेव्हा मी तसं बघितलं तर तेव्हा मला कळलं की साला व्हिडिओची जे इम्पॉर्टन्स आहे दॅट इज मच मोर अमेझिंग दॅन द व्हिज्युअल एक्सपिरियन्सेस. कारण कसं आहे की व्हिडिओ एक खूप जबरदस्त एक्सपिरियन्स क्रिएट करून देऊ शकतो, एक बहुत ही जबरदस्त. त्यामुळेच मी आता नाही का मी जो रेकॉर्ड केला होता स्ट्रीट व्ह्यू ऑफ वर्धा, तर त्याशी मी एक प्रकारे वॉक स्टॅबिलायझर करून गेलो होतो. लास्ट टाइम मी जो रेकॉर्ड केल्यानंतर त्याला अपलोड पण केलं. त्याच्यामध्ये मी काहीच मेहनत घेतली नाही, जस्ट एक प्रकारे फाईल टाकली, रेंडर केली, कोणते ऑडिओ ट्रॅक टाकले आणि जस्ट एक्सपोर्ट केला. इट वॉज नॉट गुड आणि तो बहुत ही बेकार झाला. बट ॲक्च्युली कसं आहे की याच्यामध्ये मला खूप चांगल्याने काम करायचं आहे, तर ऑब्वियसली मला याला खूप चांगल्याने प्रेफरन्स करायचं आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की इट वॉज टू मच बिग या ऑब्वियसली, कारण इट वॉज लाईक 30 मिनिटाची किंवा 20 मिनिटाची रेकॉर्डिंग आहे आणि 20 मिनिटाची रेकॉर्डिंग ऑलमोस्ट करीब 40,000-50,000 फ्रेम्स आहे त्याच्यामध्ये. आणि या फ्रेम्सला वॉक स्टॅबिलायझर करणं वॉज लाईक दॅट. आपल्यापाशी 4 GB रॅम आहे, 4 GB रॅममध्ये आपण करीब अर्ध्या घंट्याच्या व्हिडिओला आपण वॉक स्टॅबिलायझर करून राहिलो आहे, जे की अशा फॉर्मॅटमध्ये ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळीथिंग इज मूव्ह होत आहे, आफ्टर सेकंड्स सगळं काही गोष्टी चेंज होत आहे. सो ऑब्वियसली सो मच थिंग्स, बट वॉक स्टॅबिलायझर केल्यामुळे थोडा चांगला इफेक्ट येतो. ऑब्वियसली याला बहुत जास्त वेळ लागत आहे. मी आज सकाळपासून लावलं होतं आणि ऑलमोस्ट करीब 10-11 वाजून राहिले, 11:15 झाली असेल म्हणा फाईल. मी लास्ट टाइम चेक केलं तर वॉज 62% झालं होतं. आता एकदा चेक करून घेतो, पाहून घेतो की कशाप्रमाणे आहे काय आहे. ओके, आफ्टर दिस व्हिडिओ. बट इट वॉज गुड. मला त्या व्हिडिओला अजून कसं आहे की मी त्या व्हिडिओमध्ये मी कलर ग्रेड एकदम सिंगल लट्स जो ॲडोबीचा जो डिफॉल्ट लट पॅक दिला त्याच्यामधला मी इंटेन्स ब्लू वापरला होता
बट जेव्हापासून मी तो हायपरलॅक्स व्हिडिओ बनवला, हायपरलॅक्स व्हिडिओमध्ये मग मी स्वतःला पाहिलं की याच्यामध्ये कलर करेक्शन किती चांगल्याने करता येते, कशाप्रमाणे करता येते. युजली मी या कलर करेक्शनच्या गोष्टी रिसेंटली शिकलो आहे. रिसेंटली म्हणजे हार्डली जस्ट वीक अगो या, की याच्यामध्ये कलर पॉपअप करता येतात. येस, मला हे कलर आहे ना ते असे पॉपअप झालेले जास्त आवडतात इन्स्टेड ऑफ फ्लॅट स्क्रीन किंवा इन्स्टेड ऑफ कोणते लट्स वापरणं. या लट्स हे इम्पॉर्टंट आहे फॉर स्पेशल थिंग जिथे आपल्याला कोणती इमोशन्स रिप्रेझेंट करायचे आहे. बट जिथे स्ट्रीट व्ह्यू आहे, जिथे सगळं काही दाखवायचं आहे, तर ऑब्विसली मी कशाला कलर हाईड करेल. आय डोंट वॉन्ट अ कलर हाईड, आय जस्ट वॉन्ट टू एक्सपांड ऑल दिस कलर. सो आय लाईक, मी सगळे कलर व्हीलमध्ये गेलो आणि त्यानंतर सगळ्या कलरला घेतलं, सगळ्या कलरला हायर इंटेन्सिटीमध्ये ट्रॅक केलं. तर त्याच्यामुळे जे कलर पॉपअप झाले वॉज लाईक तोबा. या असे पाहताना असं एवढं मस्त वाटे ना की इट वॉज रिअली गुड, जरी ते रेंडर झाले नाही तरी. सो ऑब्वियसली मला हा व्हिडिओ बनवायचा आहे, कारण याला आता वेळ तर लागेल. कारण ऑब्वियसली माझं सकाळी एक वेळा सिस्टीम हँग झाला. मी होप करतो की आता सिस्टीम नाही हँग व्हायला पाहिजे, नाही जसं जर सिस्टीम हँग झाला तर पुन्हा आपल्याला. बट लेट्स फिगर इट आउट की कशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी करू वगैरे. येस, हां. सो 3 कॅमेरेज, 1DX Mark III, EOS R5 आणि सोनी A7S III. सो यापैकी तुला कोणता कॅमेरा आवडला? या युजली तीनही कॅमेरे त्यांच्या कॅटेगरीमध्ये सर्वात बेस्ट आहे. येस, Canon 1DX Mark III, इट इज वन ऑफ द ग्रेट कॅमेरा, फुल्ली प्रोफेशनल DSLR कॅमेरा फॉर प्रोफेशनल युजरसाठी आहे. युजली हा जो कॅमेरा आहे तो करीब 6.5 लाखाचा आहे. युजली डबल द प्राइस आहे ऑफ R5. ओके, बिकॉज ऑफ दॅट की जरी हा खूप एवढा जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, पण याच्यामध्ये इम्पॉर्टन्स हे आहे की या व्हिडिओमध्ये किंवा हा जो DSLR आहे, हा DSLR जे फुटेजेस आहे इट वॉज टू गुड. युजली हा जो DSLR बनला आहे 1DX Mark II, Mark III, हे युजली फॉर प्रोफेशनल फिल्म मेकिंगसाठी बनवले गेले आहे. त्यामुळे याच्यामध्ये प्रोफेशनल फिल्म मेकिंग किंवा प्रोफेशनल व्हिडिओ मेकिंगसाठी बनले गेले आहे. त्यामुळे याच्यामध्ये बॅटरी लाईफची चांगली बॅटरी लाईफ आहे. त्यानंतर कार्ड स्लॉट 2 कार्ड स्लॉट आहे. याच्यामध्ये 4K रेकॉर्डिंग होते, 6K रेकॉर्डिंग होत नाही. R8 R5 आहे, तो 8K मध्ये रेकॉर्डिंग घेतो. आणि त्यानंतर सोनी A7S III हा जो आहे तो 4K मध्ये रेकॉर्ड करतो. प्रत्येक कॅमेऱ्याचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन आहेत, त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये इम्प्लिमेंट केलं आहे. बट आता याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्टीबद्दल जात नाही, बिकॉज ऑफ दॅट की मी अजूनपर्यंत कोणता कॅमेरा बघितला नाही आणि नाही वापरला आहे. बट वन थिंग इज दॅट की मला जो कॅमेरा आवडतो तो आवडतो Canon EOS R5. ओके, इट वॉज वन ऑफ द अमेझिंग कॅमेरा. येस, म्हणजे मी आजपर्यंत असा कॅमेरा कधी बघितला नाही. इट वॉज रिअली अमेझिंग. 48 मेगापिक्सल, 4K रेझोल्युशन, त्यानंतर ऑटो फोकस, त्यानंतर स्क्रीन फ्लिप होती त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर इमेज स्टेबलायझेशन आहे, त्यानंतर कॅमेरा क्वालिटी वॉज सुपर अमेझिंग. येस, इव्हन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी दोन्ही गोष्टीमध्ये आपण युटिलाइज करू शकतो. इव्हन याची रेकॉर्डिंग, त्यानंतरची बॅटरी लाईफ पण चांगली आहे. ऑब्वियसली याच्यामध्ये प्रॉब्लेम एक आहे की फाईल साईज हे खूप जास्त मॅसिव्ह होते, बट इट वॉज गुड. कारण जेव्हा आपण रेकॉर्ड करतो तर ऑब्वियसली आपल्याला फाईल साईज जास्तच पाहिजे. याच्यामध्ये D-Log आणि रॉ फाईल दोन्ही याच्यामध्ये शूट होतो, ज्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी चेंजेस करू शकतो. डायनामिक स्टॉप्स आहे, वॉज लाईक 10 बिट स्टॉप आहे, त्यामुळे आपण कलर खूप जास्त करेक्ट करू शकतो. इट वॉज रिअली गुड. त्याच्यामध्ये जे आणि हा जो Canon EOS R5 वॉज मिररलेस कॅमेरा, फुल फ्रेम कॅमेरा आहे. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आपण याच्यामध्ये जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत ते पण शूट करू शकतो. आणि याच्यामध्ये जे इमेज क्वालिटी आहे वॉज लाईक super amazing. So usually most of the people don't use a red or array camera because of that ki red and array camera is but bit more expensive and bit more challenging to handle all these things. Because of that की हे जे असे जे कॅमेरे आहे ऑब्वियसली हे खूप चांगले कॅमेरे आहे, याच्यापासून जे आउटपुट भेटते हे खूप चांगले आहे. बट ऑब्वियसली यांची पोर्टेबिलिटी बहुत कमी आहे. युजली हे जे कॅमेरे असतात बिकॉज लाईक बहुत हेवी असतात, खूप कठीण असतात. युजली हे जे कॅमेरा आहे 20 किलो किंवा 30 किलोपर्यंत असतात आणि त्याच्या रिगसोबत माउंट केलं तर ऑलमोस्ट करीब 40 किंवा 50 किलोपर्यंत जातात. या आणि ऑब्वियसली 40 किंवा 50 किलोचा कॅमेरा युजली याला हँडल करणं वॉज बिट टू हेवी, खूप कठीण असते. कारण युजली कॅमेरामध्ये नुसता कॅमेरा नसतो, याच्यामध्ये बहुत साऱ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये मॉनिटर असतो, याच्यामध्ये
सो मच थिंग इज माउंटेड. या ट्रायपॉड असतं, गिम्बल असते. गिम्बल नाही, युजली रेड अँड ॲलिमध्ये गिम्बल तर वापरतच नाही. याच्यामध्ये जे स्टॅबिलायझर असतो, कारण गिम्बलमध्ये तेवढे गिम्बलची जे पेलोड कॅपॅसिटी असते ते मॅक्स टू मॅक्स हार्डली, कारण 3 ॲक्सिस माउंटेड असतो, तर 3 ॲक्सिस माउंटेडमध्ये त्याची पेलोड कॅपॅसिटी मॅक्स टू मॅक्स हार्डली 5 किलोमध्ये जाईल. येस, बट कसं आहे की रेड अँड ॲली कॅमेरा यासाठी वेगळे गिम्बल येतात, त्याला स्टॅबिलायझर म्हणतात. तर ते स्टॅबिलायझर ते एक प्रकारे बिट टू हेवी, खूप कठीण असतं ते स्टॅबिलायझर, बहुत मोठे असतात, रिग माउंटेड असते, त्यानंतर तो वेगळेच असतं या. बट युजली कसं आहे की जे क्वालिटी निघते, कॅमेरा किती चांगला असला, इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की त्या कॅमेरामधून जे आउटपुट निघते, त्या आउटपुटमधून आपण इमोशन्स कशाप्रमाणे रेप्रेझेंट करतो, दॅट इज ऑल दिस थिंग मॅटर. ओके, सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जो व्ह्युअर्स आहे, जो ऑडियन्स आहे, त्याला कधीच माहीत पडत नाही की कोणत्या कॅमेऱ्याने शूट झालं आहे किंवा कशाप्रमाणे शूट झालं आहे. त्याला माहीत पडते की कॅमेऱ्याची क्लिअरिटी किती चांगली आहे, किती वाईट आहे, ऑब्व्हियसली. आणि फरक करता येत नाही. समजा जर आपली रेझोल्युशन चांगली असेल ना, तर ऑब्व्हियसली काहीच फरक पडत नाही. तुमचे कॅमेरा कोणताही असो, इट वॉज मच बेटर. बट कसं आहे की जेव्हा एडिटिंग करतो ना, तर एडिटिंग करायच्या वेळेस नाही का आपल्याला कशाप्रमाणे आपण एडिट करू शकतो, किती प्रमाणे आपल्यामध्ये चेंजेस करता येईल. सो याच्यामध्ये येते म्हणजे ऑब्व्हियसली रेड अँड ॲरी कॅमेरा हे डी लॉगमध्ये शूट करतात. तर डी लॉगमध्ये 10 बीट किंवा 12 बीट किंवा 16 बीटमध्ये कलर करेक्शन असतात, म्हणजे जेणेकरून आपण कलर खूप चांगल्याने रेप्रेझेंट करू शकतो. आणि डी लॉग फाईलची साईज असते, इट वॉज रिअली मॅसिव्ह. बट मला असं वाटते की माझा जो फिल्म आहे, जी मराठी फिल्म आहे घरची गोष्ट, आणि ही फिल्म खूप जास्त बजेट नाही आहे, इट वॉज रिअली स्मॉल बजेट फिल्म आहे. बट या छोट्या बजेटसाठी मला असं वाटते की आपण समजा जर असे DSLR कॅमेराने समजा जर रेकॉर्ड केले नाही, इट वुड बी मच बेटर. कारण याच्यामध्ये जे इमेज क्वालिटी आहे, इट वॉज टू गुड आणि खूप जबरदस्त असतात. सो बेटर आहे वी यूज दिस थिंग बिकॉज ऑफ दॅट इट इज, कारण मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण चांगला इफेक्ट घेऊ शकतो इन्स्टेड ऑफ युझिंग रेड और ॲरी कॅमेरा. या इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण याच्यामध्ये म्हणजे जो कॅरेक्टर किंवा जे गोष्टी आहेत, जो इमोशन्स आहे, तो प्रॉपरली रेप्रेझेंट झाला पाहिजे. यासाठी आपण आपल्या अदर गोष्टीमध्ये गोष्टी द्यावं लागेल, जस्ट लाईक रायटिंग किंवा एक प्रकारे डिरेक्शन, बिकॉज दोज आर थिंग इज रिअली इम्पॉर्टंट दॅन द कॅमेरा. येस, बिकॉज कॅमेरा इज नॉट द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट हू इज द बिहाइंड द कॅमेरा, आणि कॅमेराच्या मागे कोण आहे, त्याला कशाप्रमाणे इंट्रोड्यूस करत आहे प्रत्येक गोष्टीला. सो दॅट्स द इम्पॉर्टंट थिंग. सो या 3 कॅमेऱ्यामध्ये आय लाईक कॅनन EOS R5. इट वॉज रिअली बट मोर अमेझिंग. येस, जेव्हापासून फोन लॉन्च झाला आहे तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये. बट ऑल्सो आय लाईक कॅनन 1DX Mark III बिकॉज हा जो कॅमेरा आहे हा फुल्ली प्रोफेशनल, मेड फॉर द प्रोजेक्ट, जस्ट लाईक फिल्म मेकिंग नाही, फॉर असे मेकिंग लाईक व्हिडिओज, लाईक समथिंग लाईक दॅट, की याच्यामध्ये आपण चांगले व्हिडिओज बनवू शकतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये पण खूप काही कलर कलेक्शन असते युजली. आणि हा जो कॅमेरा आहे 1DX Mark III, जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा त्या कॅमेऱ्याला बघल्यानंतरच माहीत पडते की हा जो कॅमेरा आहे हा फुल प्रोफेशनल कॅमेरा आहे. सो एक प्रकारे जो व्यक्ती ज्या कॅमेऱ्याला होल्ड करतो, तो ऑब्व्हियसली जो व्यक्ती पाहणार आहे त्याला असं फील होते की जो व्यक्ती हा कॅमेऱ्याला पकडून आहे तो एक फुल्ली एक्सपिरियन्स व्यक्ती आहे, आणि ही वॉज फुल फ्लेजेड प्रोफेशनल आहे फिल्म मेकिंगसाठी. सो समटाईम्स कधी काय होते की आपण एव्हरी टाईम आपण प्रत्येक लोकांना आपली क्वालिटी ते दाखवू शकत नाही. तर अशा वेळेस नाही का लोकांना जे दिसते त्याच्यावरूनच ते बिलीव्ह करतात की लोक किती जास्त म्हणजे किती हा हुशार आहे का नाही आहे वगैरे. तर समजा जर आपल्यापाशी खूप हाय एंड कॅमेरा किंवा खूप मोठे मोठे गिअर वगैरे असेल ना, तर ऑब्व्हियसली लोक विचार करतात की हां चलो आहे. येस, आणि असंच होते. म्हणजे युजली कसं आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात करते छोट्या कॅमेऱ्यापासून सुरुवात करता, आणि त्यानंतर मग जसं तुम्ही स्वतःमध्ये अपग्रेड करता, तुमच्या स्किल्समध्ये अपग्रेडेशन होते, त्यानंतर तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करता, आणि त्यानंतर तुम्हाला माहीत पडते की हां चलो आता आपण थोडंसं मोठे कॅमेरे यूज करू. सो वी विल बाय अ बिग कॅमेरा. आणि ऑब्व्हियसली मोठे कॅमेरा वापरल्यानंतर मग लोकांचा विश्वास तो पण असतो की चलो भाई ये बंदा है जो कुछ कर सकता है. सो दॅट्स वाय इज बिट मोर अमेझिंग. So I like EOS R5. Yes, I personally like this camera. Yes, हा जो कॅमेरा आहे तो आहे 3.5 लाखाचा. इंडियामध्ये प्राइस आहे विदाउट लेन्स, जस्ट बॉडी. लेन्स घेतो म्हणजे तो वेगळा होतो. ओके, जस्ट बॉडी या किट लेन्स, आणि त्यानंतर प्राईम लेन्स किंवा समजा एखादा आपण लेन्स वगैरे घेतो म्हणलं तर ऑलमोस्ट करीब 50,000 रुपये पुन्हा जातो. तर ऑलमोस्ट लाईक
4 लाखापर्यंत पूर्ण होऊन जाते. 4 लाखामध्ये आपलं एक वाईड अँगल लेन्स, त्यानंतर एक 35 to 50 mm लेन्स, आणि त्यानंतर आपण एक 100 mm टाईट 70 to 100 mm एक प्रकारे टाईट शॉटसाठी आपण ते लेन्स घेऊ शकतो. इट वॉज अ रिअली गुड चॉईस. ओके. बट कधी कधी फक्त कॅमेराज मॅटर नाही करत, कॅमेरासोबत असलेल्या गिअर्स पण खूप जास्त मॅटर करते, अँड दॅट गिअर इज रिअली इम्पॉर्टंट. बिकॉज ऑफ दॅट की मला असं वाटते की एक ट्रायपॉड इज रिअली एसेन्शियल, बिकॉज शूटिंग अ फ्रेम किंवा कधी स्टूड अँड स्टेडी कॅमेरा किंवा जो ज्याप्रमाणे आता जो शॉट आहे हा एक प्रकारे स्टील शॉट आहे. त्या स्टील शॉटमध्ये आपण खूप चांगल्याने बघतो, खूप चांगल्याने रेकॉर्ड करतो. मी स्टॉप करतो म्हणजे आवाज कुठे हे नाही झाला पाहिजे. सो ट्रायपॉड इज रिअली एसेन्शियल फॉर द फिल्म, कारण कधी कधी आपल्याला स्मूथ किंवा एक प्रकारे जस्ट स्टेडी शॉट पाहिजे. स्टेडी शॉट आपल्याला ट्रायपॉडबद्दल आपण चांगल्याने एक्झिक्यूट करू शकतो. त्यानंतर गिम्बल आहे. ऑब्विसली हँड हेल्ड मुवमेंटमध्ये जर्क खूप जास्त होतात आणि गिम्बलमध्ये ते स्टॅबिलायझेशन होते, त्यामुळे आपण खूप चांगल्याने स्टॅबिलाइज करू शकतो. युजली मी एक्सपिरियन्स केला आहे जेव्हा मी गिम्बल थ्रू तो स्ट्रीट व्ह्यूवाला रेकॉर्डिंग केला आहे. ऑब्वियसली त्याच्यामध्ये या गिम्बलची फुल 100% टेस्टिंग झाली आहे. ओके. त्याच्यामध्ये नाही का गाडीचे म्हणजे गाडीमध्ये एवढे शॉक ॲब्झॉर्प्शन होते का बहुत जास्त, गाडी अशी धावधाव, कारण रस्ते एवढे बेकार होते. बट तरीही माझा फ्रेम इतका जबरदस्त आला, माझी ब्लॉकिंग इतकी जबरदस्त बनली, बिलकुल हलला नाही, बिलकुल स्टडी राहिला, आणि जे शॉट भेटले वॉज माशाअल्लाह तोबा भेटले. यस. सो युजली गिम्बल इज रिअली एसेन्शियल. युजली कसं आहे की मोबाईलचे जे गिम्बल आहे त्याची पेलोड कॅपॅसिटी वॉज लाईक दॅट की 10 किलो 15 किलो 100 किंवा 200 ग्रॅम किंवा 300 ग्रॅमपर्यंत, मॅक्स टू मॅक्स 500 ग्रॅम्स. येस. बट त्याच्यावरती तो पेलोड कॅपॅसिटी सस्टेन नाही करू शकत. बट DSLRमध्ये त्याचे जे जे गोष्ट आहे ते वेगळी असते. DSLR म्हणजे पेलोड कॅपॅसिटी असते ते ऑलमोस्ट लाईक 1 किलोपर्यंत असते, 1 किंवा 1.5 किलोपर्यंत. ते 1 किंवा 1.5 किलोमध्ये ऑब्वियसली सगळे DSLR कॅमेरे येतात. त्याची बॉडी लेन्समध्ये सगळे त्याचे वेट ऑलमोस्ट करीब 700 ते 800 ग्रॅम किंवा 900 ग्रॅम किंवा 1 किलोपर्यंत येऊन जातात. ओके. सो आय पर्सनली लाईक अ रॉनिन, जे गिम्बल असतात DJI रॉनीचे जे गिम्बल आहे, इट वॉज रिअली गुड. या कारण त्याच्यामध्ये खूप सारे आहे. बट झ्यू चेन नावाची एक कंपनी आहे जे असे स्टॅबिलायझेशन वगैरे बनवतात. त्यांचे पण गिम्बल वॉज रिअली गुड. या त्यांचा जो डिझाईन आहे इट वॉज मच बेटर फॉर लो अँगलसाठी. त्यांनी जो हुक दिला इट वॉज रिअली गुड. या आणि आय लाईक टू मोनोपार्ट ऑल्सो. येस. इफ आय वॉन्ट टू बाय समथिंग लाईक गिअर, तर व्हॉट वुड आय बाय, म्हणजे मला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागेल किंवा कोणकोणत्या गोष्टी आय शुड लाईक टू बाय. ओके. तर कोणकोणत्या गोष्टी आहे? फर्स्ट ऑफ ऑल मला जर असं पाहिजे तर मला काय पाहिजे, कॅनन US R5. ओके. फर्स्ट ऑफ ऑल तो त्याच्यामध्ये एक वाईड अँगल लेन्स आहे, वाईड अँगल लाईक 60 to 25 mm लेन्स, त्यानंतर 30 to 50 mm लेन्स फॉर किट लेन्स, आणि त्यानंतर टाईट शॉसाठी 70 to 100 mm लेन्स. ओके. त्याच्यानंतर मग मला पाहिजे एक मॉनिटर. ऑब्वियसली एक प्रकारे मॉनिटरमध्ये आपल्याला खूप क्रिस्टल क्लिअर माहीत पडते, कारण कसं आहे की 3 इंच किंवा 2 इंच स्क्रीनमध्ये आपल्याला माहीत पडत नाही की इमेज फोकसवर आहे की नाही आहे. बिकॉज ऑफ दॅट की स्क्रीन जरी छोटी असली त्यामुळे सगळं कॉम्पोजिट दिसते, आणि त्यामुळे आपल्याला माहीत पडत नाही की सब्जेक्टच फोकस आहे की सब्जेक्टचा बॅकग्राऊंड फोकस आहे. सो ऑब्वियसली आपल्याला बिगर स्क्रीन पाहिजे, ॲटलिस्ट काही 5 किंवा 7 इंची स्क्रीन आहे, त्याच्यामध्ये आपण खूप चांगले बघू शकतो. सो आय युजली लाईक एक प्रकारे जे मॉनिटर्स आहे जे सिग्माचे जे मॉनिटर्स आहे इट वॉज रिअली गुड आणि इट वॉज रिअली नाईस. ओके. त्याच्यानंतर मला अजून काय पाहिजे, मला ट्रायपॉड पाहिजे, देन एक मोनोपॉड पाहिजे, त्यानंतर एक DJI रॉनिंग गिम्बल पाहिजे, देन ट्रायपॉड मोनोपॉड सांगितलं, रॉनिंग गिम्बल पाहिजे. ओके. अजून काय पाहिजे, अजून पोलरायझर. यस. पोलरायझर यासाठी, कारण समटाईम जेव्हा क्लाउडी शूटमध्ये जातो किंवा सनसेट किंवा सनराईजमध्ये जातो तर तेव्हा नाही का एक्सपोजर बहुत जास्त होऊन जाते, त्यामुळे काय होते की एव्हरीथिंग लुक रिअली ओव्हर एक्सपोज. असं जर आपण ओव्हर एक्सपोज कमी केलं तर त्यामुळे सब्जेक्टला एकदम हलकासा डार्क होऊन जातो. सो आय युजली डोंट लाईक दिस. सो इट जस्ट लाईक आय वॉन्ट टू ओव्हर एक्सपोज, बट जे क्लाउडमधून किंवा बाहेर जे सनलाईट असते त्याला थोडं कमी करणं, त्याला ट्रॅप करण्याचं काम हे पोलरायझर्स असते, आणि पोलरायझर वॉज रिअली गुड. युजली आय लाईक टू पोलरायझर. अँटी फिटर्स म्हणतात त्याला.
त्यानंतर अजून काय या मॅविक एअर 3 या मॅविक प्रो एअर 3 इट वॉज हा ड्रोन आहे. या ड्रोनमधून जे फोटोज येतात इट वॉज डॅम गुड. युजली हायपर लॅबसाठी इट वॉज रिअली ग्रेट, कारण याच्यामध्ये जे फुटेज येतात वॉज लाईक तोबा. या D-Log शूट करतात 60 फ्रेम पर सेकंड विथ 4K. सो इट वॉज डॅम गुड. आपण खूप चांगल्याने स्लो मोशन वगैरे बघू शकतो आणि इट वॉज रिअली अमेझिंग. येस. सो दीज थिंग्स इफ आय हॅव, जर मला या सर्व गोष्टी पाहिजे तर मला या सर्व गोष्टी पाहिजे. आणि ऑल्सो iPhone 11 Pro बिकॉज नॉट जस्ट फॉर द iPhone आहे त्यामुळे. बट हां, हे झाले आपल्याला कॅमेरा स्टफ. बट वॉट अबाउट एडिटिंग? येस, एडिटिंगसाठी युजली मला मॅकबुक मी अजूनपर्यंत वापरला नाही, बट खूप साऱ्यांना रेकमेंड केलं आहे की मॅकबुकचे जे प्रोसेसर किंवा लॅपटॉप असतात इट वॉज रिअली गुड. बट मॅकबुक किंवा जे ॲपलचे जे डिव्हाइस असतात ते त्यांना जेन्युइन प्रॉडक्ट पाहिजे. जस्ट लाईक मी आता क्रॅक व्हर्जन वापरतो प्रीमियरचं, तर ते क्रॅक व्हर्जन आपल्याला मॅकबुकमध्ये वापरता येणार नाही. इट वॉज नॉट रिअली सपोर्टिव्ह. तर त्यासाठी आपल्याला ॲडोबीचं प्रीमियरच घ्यावं लागेल. त्यासाठी अनलेस आपण एडिट करू शकणार नाही. सो अजूनपर्यंत मी मॅकबुक वापरले नाही, त्यामुळे आय डिडंट इवन नो अबाउट दिस थिंग. बट युजली जर मला आता राईट नो कोणता प्रोसेसर किंवा सिस्टीम पाहिजे, सो आय वूड लाईक टू ॲसोस झेन. ॲसोसचा जो एक लॅपटॉप आहे त्याची लॅपटॉप कोणताही असो, वॉट इज दॅट, त्याचे रेझोल्युशन हाय असले पाहिजे. रॅम 32 GB, त्यानंतर SSD ड्राईव्ह पाहिजे, सॉलिड स्टेट ड्राईव्ह. त्यानंतर माझे क्लॉक स्पीड आहे ते क्लॉक स्पीड पाहिजे वॉज लाईक दॅट 2.8 GHz. दॅट मीन्स लाईक i7 प्रोसेसर विथ 10 जनरेशन किंवा 9 जनरेशनचं. आणि त्यानंतर माझा GPU पाहिजे NVIDIA Core 2. यस, त्याच्यामध्ये क्यूडा कोड्स चांगले असतात. युजली 6 GB प्रोसेसर असेल ना, तर इट वॉज रिअली ग्रेट. या बट मी एकदा एक्सपिरियन्स केला आहे की ॲटलिस्ट व्हिडिओ एडिटिंग करताना आपल्याला 2 मॉनिटर किंवा एक्सटर्नल मॉनिटरची गरज असते. बिकॉज ऑफ दॅट की प्रीमियर प्रो टेक्स लॉट्स ऑफ स्पेस. सो त्या गोष्टीसाठी आपल्याला त्याच गोष्टीसाठी आपल्याला या म्हणजे एक्सटर्नल मॉनिटरची गरज आहे. सो एक्सटर्नल मॉनिटर कोणताही घेऊ आपण, HDMI केबलने कनेक्ट करू, ते इट विल बी रिअली मच बेटर. बॅटरी लाईफ या लॅपटॉप पाहिजे, नॉट द PC. येस, बिकॉज ऑफ दॅट की आय लाईक टू गो एव्हरी, कारण त्याची पोर्टेबिलिटी असली पाहिजे. कारण मी एव्हरी टाईम कुठे फिरतो, कधी एडिट करतो. युजली म्हणजे कसं आहे की आता मला काही चॉईस नाही, माझ्यापाशी लॅपटॉप आहे. बट इट वॉज लाईक दॅट जे रिझोल्युशन बहुत कमी आहे, त्याच्यामध्ये एडिट करतो म्हणजे तर फुटेजेस तेवढे क्लिअरली दिसत नाही. त्यासाठी मला नेहमी एक्सटर्नल मॉनिटरची गरज आहे. सो दॅट्स वाय आय गो अपस्टेअर्स अँड यूज माय सिस्टीम. ऑल्सो सिस्टीमचा जो मॉनिटर आहे तो अटॅच करतो. बट जर माझ्यापाशी जर हाय एंड रेझोल्युशनवाला लॅपटॉप असेल ना, तर इट वॉज बी मच बेटर. आपण त्याच्यामध्ये खूप चांगले रेकॉर्डिंग करू शकतो. ओके, सो दिस इज ऑल आय नीड. येस, जर मला जर एखादी विचारलं की तुला का पाहिजे, सो आय जस्ट मेक अ लिस्ट कम्प्लीट को ये चाहिए. या बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मला हे कोणाकडून पाहिजे नाही. इट वॉज थिंग दॅट की मेरे को ये खुद करना है आणि मला स्वतः पाहिजे. आणि या सर्व गोष्टीसाठी मला स्वतःला स्ट्रगल करावं लागेल, स्वतःला या सर्व गोष्टीसाठी लायबल ठरवावं लागेल. त्यामुळेच आपण या सर्व गोष्टी बाय करू शकतो. अनलेस आपण दुसऱ्याकडून या सर्व गोष्टी कधी घेऊ शकत नाही, कारण इट वॉज लाईक बिट मोर एक्सपेन्सिव्ह. येस, सो जर आपण या सर्व गोष्टीचं खर्च जर म्हणलं गेलं तर ऑलमोस्ट करीब 10 लाखापर्यंत जाते. आणि right now I'm not really able to put all those money on those things. 10 लाख रुपये माझ्यासाठी बहुत जास्त झाले. आणि जरी मी आतापर्यंत घरी बसून आहे, निठ्ठल आहे, सो आय एम नॉट रिअली गुड. बट वेन आय एम काइंड ऑफ एक प्रकारे लायबल राहील या सर्व गोष्टी खर्च करण्यासाठी, सो देन आय डेफिनेटली आय विल बाय दोज थिंग्स. या सो येस, someone is messaging me.
ओके. मला श्रेयस लोहकरेने मेसेज केला, त्याने की माझा नंबर सेंड कर म्हणे. आय सेंड माय नंबर टू हिम. मे बी शायद ही नीड्स और समथिंग लाईक दॅट. जेव्हापासून मी तो व्हिडिओ बनवला, हायपरलक्सचा व्हिडिओ, खूप जणांनी मला मेसेज केला, खूप जणांनी म्हणलं की हाऊ शुड यू शूट, म्हणजे तू कशाप्रमाणे शूट करतो, या सगळ्या गोष्टी. अँड देन खूप साऱ्यांनी म्हणलं की मला या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे, सो हाऊ शुड आय परस्यू ऑल दोज थिंग्स वगैरे. या ये एक बंदा है जिसका नाम है ओके. सो हा एक असा एक बंदा आहे, त्याचं नाव आहे साम्यक वगैरे, आय डोंट नो हू इज ही. ओके, बट ही इज रिसेंटली following me and chatting me about गॅजेट कुठला यूज करतो. I use मोबाईल. सो आता मला चॅट करू शकतो बिकॉज आय एम रेकॉर्डिंग दिस थिंग. ओके, बट लेट मी टेक मी नेक्स्ट कोणता व्हिडिओ बघितला, त्याच्यानंतर मग मी त्याला नंतर बोलण्याचा प्रयत्न करतो. ओके. नंबर आहे सो इट्स लाईक जेव्हा मी असं चॅट वगैरे करतो ना, तेव्हा मी वॉज लाईक मला ते चॅटिंग वगैरे करता येते. युजली कसं मी ज्याप्रमाणे व्हिज्युअली ज्याप्रमाणे सांगतो मी असं बोलतो ना, इट वॉज मच बेटर दॅन चॅट बिकॉज ऑफ दॅट की मला चॅटमध्ये नेहमी ऑटो करेक्ट होते, नेहमी जे की मला सांगायचं आहे समथिंग काही ना काही बिघडून जाते, आणि ऑब्विसली मला ते रेकॉर्ड करायला पण खूप भूकाकडे येते. सो आय डोंट वॉन्ट डू थिंग्स लाईक दॅट. त्यानंतर मी ऑफिस टूर पारकर वॉलपॅकरचा मी ऑफिस टूरचा व्हिडिओ बघितला. ओके, इट वॉज मच गुड. यस. ओके, हा स्पीचला वगैरे ॲक्च्युली कसं आहे की मी बसून राहिलो आहे, हे जे म्हणतात ना याला काय म्हणतात त्याला, ते नाही का रे ॲक्वाचं हे, इट वॉज लाईक मी उचलून दाखवत असतं बिट टू हेवी बट ये. ओके, मी याच्यावर बसून आहे आणि खूप जास्त हेवी पण आहे, आणि याच्यामध्ये पाणी आहे, आणि हे पाणी लीक होत आहे. आय डोंट नो समहाऊ कुठून लीक होत आहे, बट इट वॉज लाईक टॉपमधून शायद कुठून तरी लीक होत आहे. ओके, त्यामुळे मी हे जे उशीवर बसलो आहे, तर ही जे उशी आहे इट वॉज ओली झाली आहे, आणि ऑल्सो माझं ढुंगण आहे ते पण लिटल बिट ऑफ ओलं झालं आहे. सो तरी आपल्याला बिकॉज वी हॅव टू रेकॉर्ड, वी हॅव टू थिंग्स लाईक दॅट. सो मेरे को हे करणं आहे. सो या, आणि तुझ्यासोबत नंतर बोलतो मी बिकॉज ऑफ दॅट की मेरे को पहिले रेकॉर्ड करना है. सो लेट अस रेकॉर्ड फर्स्ट अँड देन. सो हां, त्याच्यानंतर मी काय ऑफिस टूर, यस ऑब्विसली पार्कर वॉलपॅकरचा मी ऑफिस टूर बघितला. इट वॉज रिअली ग्रेट. त्याच्या ऑफिसमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, सो मच थिंग्स. यस, आपल्याला त्या गोष्टीपासून काय लक्षात होते, वॉट आय हॅव टू अंडरस्टँड दिस थिंग. ओके, सो वॉट आर थिंग इज दॅट की त्याच्या ऑफिस टूरमध्ये बहुत साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या थिंग्स आहेत. यस, त्याच्यामध्ये खूप सारे गिअर्स वगैरे, लॉट्स ऑफ थिंग्स वगैरे. इट वॉज त्याच्यामध्ये काय शिकण्यालायक गोष्टी नाही, बट इट वॉज लाईक खूप साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी. हां, दॅट इज अ वन थिंग मला टेल यू. यस, एक व्यक्ती त्याचं नाव आहे पार्कर वॉलपॅकर, आणि ही द कॅमेरा टू बिगिनर आणि एक एक्सपिरियन्स आहे. तर एक बिगिनर जो व्यक्ती आहे, म्हणजे जो
म्हणजे जस्ट आता येऊन राहिलाय, त्याला करिअर घडवायचं आहे या फील्डमध्ये, आणि एक एक्सपिरियन्स व्यक्ती आहे जो 3-4 वर्षापासून काम करत आहे, याच्यामध्ये फरक काय आहे? सो ऑब्व्हियसली कसं आहे की समज जर आपण जो बिगनर व्यक्ती आहे त्याला आपण चांगला आणि कॅमेरा दिला आहे, लाईक 6K कॅमेरा, रेड कॅमेरा, सिनेमा कॅमेरा, त्यानंतर एखादी व्यक्ती आहे त्याला बहुत छोटासा कॅमेरा दिला आहे ज्याची रेकॉर्डिंग जस्ट लाईक 1080p मध्ये रेकॉर्डिंग होते. ओके, तर व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन दोज? या म्हणजे काय आहे, आय एम गोना सेइंग इज दॅट की तुमच्यामध्ये गिअर कोणता आहे किंवा कोणते मोठा गिअर आहे, इट इज नॉट इम्पॉर्टंट. यस, हू इज बिहाइंड दिस गिअर, इट इज इम्पॉर्टंट. म्हणजे त्या गिअरच्या मागे कोण आहे, तो कशाप्रमाणे शूट करतो, दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. ओके, सो इज दॅट थिंग इज दॅट की समज जर आपण रेकॉर्ड करताय किंवा समजून काही ना काही समजून घेत आहे किंवा ब्लॉगिंग करत आहे किंवा कंपोजिशन करत आहे, आपल्याला फिल्म बनवताना नाही का आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यावं लागतं. ओके, अंडरस्टँडिंग द कॅमेरा, दॅट इज द फर्स्ट थिंग. ओके, म्हणजे अंडरस्टँडिंग कॅमेरा म्हणजे त्याच्यामध्ये व्हाईट बॅलन्स काय आहे, ॲडजस्टेबल काय आहे, त्यानंतर ॲपरेचर काय आहे. मी पण शिकलो नाही अजूनपर्यंत, बिकॉज आय डोंट यूज एनी DSLR कॅमेरा, बट अजून माझ्यापाशी आहे नाही त्यामुळे, बट मला सगळ्या गोष्टी माहीत आहे. या एफ स्टॉप म्हणजे काय, ॲपरेचर म्हणजे काय, व्हाईट बॅलन्स म्हणजे काय, कलर टेम्परेचर म्हणजे काय, इट वॉज सो मच थिंग. येस, सो इट वॉज लाईक दॅट. मी अजूनपर्यंत वापरला नाही, बट व्हेन आय हॅव इट कॅमेरा, मला जास्त वेळ लागणार नाही या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी, बिकॉज ऑफ दॅट की मला प्रत्येक गोष्टीचा मतलब माहीत आहे की कशाप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी होते. ओके, बट हे जे आले हे पहिली गोष्ट आहे, अंडरस्टँडिंग द कॅमेरा. सेकंड थिंग इज दॅट की कॅमेरामध्ये कॉम्पोजिशन, कॅमेरामध्ये फ्रेमिंग, दॅट इज द अनदर थिंग. आणि युजली हे जे दुसरी जी गोष्टी आहे ना, हे दुसरी गोष्ट बहुत जास्त मॅटर करते. तुम्ही एक बिगिनर आहात की तुम्ही एक एक्सपिरियन्स आहात. ओके, कारण कसं आहे की कॉम्पोजिशन इट्स मच मोर अमेझिंग. या म्हणजे कसं आहे की तुम्ही सब्जेक्ट कुठे ठेवता, कशाप्रमाणे ठेवता, सब्जेक्टचं बॅकग्राऊंडमध्ये काय आहे, तुम्हाला काय दाखवायचं आहे, का नाही दाखवायचं आहे, फोकस कशाप्रमाणे आहे, ब्लर कुठे करायचं आहे, सो मच थिंग्स, लिडिंग लाईन्स दाखवायचे आहे, सिमेट्री दाखवायची आहे. यस, कारण एक फोटोग्राफी घे किंवा एखादा व्हिडिओग्राफी घे, याच्यामध्ये जे रूल्स आहेत ते बिलकुल सारखे लागतात. रूल्स म्हणजे गाईडलाईन म्हटलं तर गाईडलाईन म्हणजे फॉलो करायचे आहे, बट नॉट एसेन्शियल. तुम्ही तुमच्या मनाने पण काही ना काहीतरी करू शकता, क्रिएटिव्ह करू शकता, बट मोस्ट ऑफ द पीपल फॉलो दिस रूल. आणि त्याच्यामुळे जे रूल ज्याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स येतो, इट वॉज बिट मोर अमेझिंग. ओके, व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की एक बिगिनर आणि एक एक्सपिरियन्स व्यक्तीमध्ये फरक आहे. ओके, तर एक बिगिनर व्यक्ती आहे तो शूट करतो त्याला जे आवडते ते. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की समजा जर त्याला एखादी समजा जर एक बूट मॅन्युफॅक्चर कंपनी आहे, त्याला त्या बूटला शूज आहे, त्या शूजला एक प्रकारे ब्रॉडकास्ट करायचं आहे किंवा लोकांकडे असं पब्लिश करायचं. व्हॉट वुड ही डू, म्हणजे कशाप्रमाणे हे करेल. तर ही वॉज लाईक दॅट की तो एका व्हिडिओग्राफरकडे जाईल, तो म्हणेल का माझे व्हिडिओ शूट करवा, बूटचे व्हिडिओ. ओके, तर आपण काय करू की एक बिगिनर आणि एक एक्सपिरियन्स दोन व्यक्तीला आपण सांगू आणि त्यानंतर त्यांच्याकडून ते काम करून घेऊ आणि समजून घेऊ का एका बिगिनरमध्ये आणि एक्सपिरियन्समध्ये फरक काय असते. एक एक्सपिरियन्स व्यक्तीकडे कोणकोणत्या गोष्टी आहे पहिले ते जाणून घेऊ आणि बिगिनरकडे कोणकोणत्या गोष्टी नाही आहे ते जाणून घेऊ. ओके, सो एक एक्सपिरियन्स व्यक्तीकडे माहीत असते की क्लायंटला का पाहिजे. ओके, एक बिगिनर व्यक्तीकडे त्याला हे नाही माहीत राहत की क्लायंटला काय पाहिजे. ॲक्च्युली कसं आहे की एक बिगिनर व्यक्ती आहे ना, तो नेहमी शूट करतो की त्याला काय आवडते. म्हणजे तो त्याच्या फ्रेममध्ये त्याला आवडणाऱ्या गोष्टी शूट करतो. म्हणजे जरी त्याला शूजची कमर्शियल ॲडसाठी पैसे दिले आहे आणि त्याला ते काम करायचं आहे, बट तो बूट आहे ना, ते बूटचं तर शूज करेल, म्हणजे शूजचं आहे ना शूट करेल, बट तो तेवढं त्याचं प्रायोरिटाईज नाही दिली. तो एव्हरी टाइम फोकस राहील तर त्याला कोणत्याप्रमाणे कोणकोणत्या गोष्टी चांगल्या दिसत आहे का नाही. बट जो एक्सपिरियन्स व्यक्ती आहे त्याला माहीत राहील का क्लायंटला काय पाहिजे ना, कशाप्रमाणे पाहिजे. तो या सगळ्या गोष्टीसाठी तो कशाप्रमाणे डील करतो, कशाप्रमाणे अंडरस्टँड करतो, कशाप्रमाणे कॉम्पोजिशन करतो, कशाप्रमाणे अंडरस्टँड करतो की कुठे फ्रेमिंग असली पाहिजे, कुठे फ्रेमिंग नसली पाहिजे. आपल्याला सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की क्लायंटला का पाहिजे. ओके, त्यानंतर आहे कलर करेक्शन. युजली कसं आहे की आपण जे बघतो त्याच्यामध्ये जे कलर आहे, जे आपण डोळ्यांनी बघतो ते कलर बिलकुल नॉर्मल कलर आहे. इट वॉज रिअली नॉट गुड.
कारण आपल्या डोळ्याने जे कलर दिसतात ते हायर डायनामिक रेंज असतात, त्यामुळे आपला जो दिसणारा जो कलर आहे, जो ग्रीन आहे, कॅमेरामध्ये दिसणारा जो कलर आहे, जो समथिंग रिली डिफरंट दिसतो, ग्रीनच दिसतो, बट त्याच्यामध्ये कलर टेम्परेचर थोडासा कमी जास्त असू शकतो. येस, बट युजली कसं आहे की नॉर्मलपेक्षा थोडासा वेगळा समज जर आपण कलर फील दिला ना, तर त्यामुळे एक बहुत जबरदस्त लुक येतो. आणि समज जर अशा गोष्टीमध्ये ज्याच्यामध्ये आपण एक स्पेसिफिक गोष्टीवर फोकस आहे, म्हणजे जस्ट लाईक शूजवर, तर आपण शूजचं समज जर कलर करेक्शन केलं तर इट वॉज मच बेटर. युजली कसं आहे की या व्हिडिओमध्ये जे वायझलर आहे, यांनी हा एक एक्सपिरियन्स व्यक्ती आहे आणि याला एक कमर्शियलची एक हे आली, तर त्याने त्या शूजवर त्यांनी काम केलं, त्यांनी त्याच्यावर फोकस केलं, त्यांनी शूजवर कलर करेक्शन केले. इट वॉज डॅम गुड, बहुत ही जबरदस्त आली. इट वॉज आम सेइंग इज दॅट की इट वॉज रिअली ग्रेट. या कारण कसं आहे की एक बिगनर व्यक्ती आहे, त्याला कलर करेक्शन, बेसिक कलेक्शन काहीच माहीत नाही. जो कॅमेरा शूट करत आहे तो कॅमेराने अंडरस्टँड करत आहे आणि त्यालाच तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बट एक एक्सपिरियन्स व्यक्ती आणि बिगनर व्यक्ती इज टू मच डिफरन्स. येस, गिअर हे नॉट जस्ट इम्पॉर्टंट, गिअर हे खूप जास्त इम्पॉर्टंट नसते. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की गिअरच्या मागे कोणता व्यक्ती आहे आणि कशाप्रमाणे त्याला युटिलाइज करतो. ओके, दुसरी गोष्ट मला असं म्हणायची आहे की जेव्हा तुम्ही फ्रेमिंग किंवा ब्लॉगिंग करता, मला एक गोष्ट नेहमी लक्षात येते, जेव्हा पार्कर वॉलकरने सांगितलं होतं, इज दॅट थिंग की इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की व्हॉट्स इन युअर फ्रेम अँड व्हॉट्स नॉट युअर फ्रेम. या म्हणजे कधी कधी तुम्हाला फ्रेममध्ये का दाखवायचं आहे का नाही दाखवायचं समजा तुम्हाला माहीत आहे ना, तर तुम्ही सब्जेक्टवर खूप चांगल्याने फोकस राहता, खूप चांगल्याने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करता. सो दॅट्स वाय आय एम टेलिंग यू की नेहमी कॉम्पोजिशन करताना अंडरस्टँड करा की तुमच्या फ्रेममध्ये कोणकोणत्या गोष्टी आहे आणि त्या कोणकोणत्या अननेसेसरी गोष्टी आहेत. कसं आहे की जेव्हा तुम्ही शूट करता, शूटिंगवर जाता, तेव्हा नाही का तुम्हाला छोटी स्क्रीन आहे. ओके, त्या छोट्या स्क्रीनवर तुम्हाला खूप हार्ड टू फाइंड असते की कोणती छोटी गोष्ट आहे, कोणती नाही आहे. बिकॉज ऑफ दॅट की आपण जे फ्रेमिंग करताना नाही का आपण अंडरस्टँड नाही करत की कोणकोणत्या गोष्टी आहे नाही आहे. आपण नेकेड आहे जे शूट करता, आपण गेसिंग थ्रू शूट करतो. येस, बट इट इज नॉट. युजली फ्रेम बघायचा, युजली फ्रेम बघताना कसं करायचं, दिस इज आवर फ्रेम. ओके, युजली ह्या असा किंवा असा वगैरे व्हॉट क्वालिटी आहे. आय एम सेइंग इज दॅट की मी अशाप्रमाणे बघतो. या युजली कसं आहे की मी जो कोणतीही गोष्ट बघण्याचा प्रयत्न करतो, सो आय एम जस्ट लाईक दिस अँड लाईक दिस. या त्यामुळे आपण मी फ्रेमिंग आणि त्यानंतर ॲस्पेक्ट रेशो थ्रू सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. सो इट वॉज मच बेटर, कारण आपण इट वॉज वे इवन बेटर टू अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स.